गौ सारण्यासाठी भगवंत तर जायचे, पण गोपियांचं सगळं मन भगवंताकडे असायचं. जोपर्यंत भगवंत संध्याकाळच्या वेळपर्यंत वापस येत नाही तोपर्यंत सगळ्या गोपिया त्या दारावर बसून भगवंताची वाट पाहू लागायचे. कधी आमचे भगवंत येतील. आणि त्या ठिकाणी सुंदर युगलगीत मात्र भगवंतासाठी गायले. वाम बाहुकृत वाम कपोलो वलगित भ्रूर धरार्पित वेणुम कोमलांगुली विराशित मार्ग गोप्यैरयति यत्र मुकुंद व्योमयान वनिता सहसिद्ध विस्मितास्तदुपधार्य सलजा काम मार्गण समर्पित चित्ता कस्मलम ययुरप स्मृत निव्य. सुंदर प्रकारचं युगल गीत या ठिकाणी गायलेलं आहे. गौ चारत असताना मात्र बैलाच्या रूपामध्ये अरिष्टासुर नावाचा असुराला त्याचा सुद्धा मात्र भगवंताने उद्धार केलेला आहे. त्यावेळेस मात्र पुढे तोच अनिष्टासूर कोणाचा मुलगा होता तर मय दानवाचा पुत्र होता. आणि त्यावेळेस मात्र त्याचा सुद्धा उद्धार केला. पण इकडे कंसायाताह भगवान नारदो देवदर्शना यशोदाया सुताम कन्यम देवक्या कृष्णमेवच. त्यावेळेस मात्र इकडे नारद महर्षींना चेनपटना. भगवंताला नारद महर्षींनी विचार केला, देव जर इकडे वृंदावनातच क्रीडा करत राहिले, लीला करत राहिले तर हे इकडे मथुरेत येऊन कसं काय, कधी कंसाला मारतील, कधी या भूमीचा ताप हरतील, कधी मात्र या भूमीला या आसुरांपासून मुक्त करतील. नारद गेले कुठे, कंसाकडे. आणि सगळं काही सांगितलं की हा कृष्ण जो आहे ना तो यशोदा नंदबाबाचा मुलगा नाहीये, तो कृष्ण आणि देवकीचा 8वा गर्भ आहे. नंद आणि यशोदाला कन्या रत्नाची प्राप्ती झाली होती, पण त्यांनी काय केले, बदला करून घेतला. या ठिकाणी ती कन्या आणण्यात गेली. कृष्ण तिकडे पोहोचवण्यात आला रात्रीच्या वेळी. अशा देवक्या कृष्णमेवच, देवकीचा पुत्र कोण आहे, कृष्ण आहे. यशोदाया सताम कन्या वसुदेवेन बिभ्यता. त्यावेळेस वसुदेवजी गेले होते पोचवायला. राममच रोहिणी पुत्र, तो बलराम आहे ना तो रोहिणीचा पुत्र आहे. अशा प्रकारे ज्ञात्वा लोहमय पार्श्वे बबंध सभार्यया. त्यावेळेस सगळं माहिती झाल्याच्या नंतर कंसाने पुन्हा देवकीला वसुदेवाला बंदिस्त केलं. इकडे मात्र सगळ्यांची त्या ठिकाणी मीटिंग बसवून पुन्हा कृष्णाला वापस आणायचं कुठे, मथुरेमध्ये. आणि त्याला मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुंदर मीटिंग मध्ये चालू झाला. कसा तर कुबल्या पीड हाती त्या ठिकाणी हस्ती आदी सुंदर प्रकारचं नियोजन यज्ञाचं नियोजन करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी सुंदर पुन्हा अक्रूरजींना बोलवण्यात आलं. केशी तू कंस प्रहिता खुरैर महिम महामयो निर्जयन. मनोज वहा अक्रूरजींना बोलतून सांगितलं, तुम क्या करो रथ लेकर के कहा जाओ, तो वृंदावनात त्याचा. तिथून मात्र जो नंद बाबाचा मुलगा ना कृष्णा त्याला घेऊन या. त्यावेळेस मात्र निमंत्रण देण्यासाठी अक्रूरजी महाराज रथ घेऊन कृष्ण आणि बलरामना आणण्यासाठी तिथे निघू लागले. पण अक्रूरजी महाराजांच्या मनात हे आहे, दिष्ट्या तेनी हित्योद्दैत्य लीला लीलयायम हयाकृती ही. व अक्रूरजी महाराजांच्या मनात हे आहे की मी कंसाने सांगितल्याप्रमाणे तिकडे चाललो तर देखील, पण इकडे भगवान कृष्णाला आणेल आणि माझ्यामुळे त्या भगवंताला कष्ट सहन करावे लागतील. अक्रूरजी विचार करतायत, पण मी तिथे गेल्याच्या नंतर कदाचित कारण भगवंत मला काका म्हणून हात मारतील का, मला आलिंगन देतील का, माझ्या जवळ येतील का, अशा अनेक प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये. किम मया चरितम भद्रम किम तप्तम परमम तपह किम वाप्याहर्ते दत्तम यद द्रक्षामध्ये केशव. क्या केशव मेरी ओर देखेंगे, क्या केशव मुझे आलिंगन देंगे, क्या केशव मेरी तरफ हसेंगे देख करके. त्यावेळेस मात्र अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये आहेत. पण मात्र त्या ठिकाणी अक्रूर वृंदावनात आल्याच्या नंतर रथ त्या ठिकाणी लावला. आणि मात्र इकडे नंदबाबांनी सुंदर प्रकारचं स्वागत अक्रूरजींचं केलेलं आहे. आणि ज्यावेळेस रात्राच्या समयामध्ये अक्रूरजींचं स्वागत केल्याच्या नंतर सुंदर प्रकारचे त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला, भोजन करण्यात आलं. पण रात्रीचा समय होता. अक्रूरजींना वाटलं कसं काय सांगावं. शांत बसवा बरं यांना बाबा, कसं काय सांगावं. तर त्यावेळेस मात्र अक्रूरजींनी सगळं काही सत्य सांगितलं.
सुंदर प्रकारचं सगळं काही सत्य उघडकीस आलं. नंद बाबा यशोदा मैयाला सांगितलं गेलं की हा कोण आहे? वसुदेव आणि देवकीचा 8वा गर्भ आहे, जो की देवांनी रात्रीच्या काळामध्ये अंधकारामध्ये हा पुत्र टोकरीत घालून मात्र मथुरेतून गोकुळामध्ये आणून पोचवला. आणि तुम्हाला मात्र कन्या प्रत्नाची प्राप्ती झाली होती. ती कन्याला मात्र तिकडे नेऊन पोचवण्यात आलं. हा मुलगा मात्र वसुदेव आणि देवकीचा आहे. पण कंसाला तिची भीती असल्या कारणाने कंसाचा 8वा काळ होता, म्हणून त्याला मारेल की काय म्हणून या भीतीने मात्र बापाने पित्याने वसुदेवजींनी हा गर्भ कुठे सोडला? या बालकाला गोकुळामध्ये आणून सोडलं. सगळं काही माहिती झाल्याच्या नंतर त्यावेळेस यशोदा मैया मात्र हे सगळं ऐकून मूर्छित झाल्या. यशोदाने सांगितलं, नाही, ज्याला मी बालकपणापासून एवढं सगळं मोठं केलं, 12 वर्षाचा माझं लेकरू, ज्याला मी सगळं काही आनंदाने वाढवलं, सगळ्या त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या, आणि ह्या माझ्या लेकराला आता तुम्ही अचानक येऊन डायरेक्ट नाही सांगता की हा तुमचा मुलगा नाही, असं होणं शक्य नाही. तुम्ही माझ्यासोबत छळ करत आहात. जा त्या कंसाला, तुम्ही कंसाचे दूत म्हणून आलात ना, कंसस्य दुहितो दूतः प्रहितोपि विश्वद्रुक, जा त्या कंसाला सांगा हा माझा मुलगा मी देणार नाही. त्यावेळेस मात्र हट्ट धरला. भगवंताने हे सगळं ऐकलं आणि त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नहीं मैया, तुम ही तो मेरी माता हो और कोई नहीं हो सकता. क्यों? क्योंकि तुम्हारे इतना प्यार तो मुझे और किसी ने दिया ही नहीं है. तुमने मुझे जितना दुलार दिया है उतना तो मेरी माता ने भी मुझे नहीं दिया. अरे मैंने जन्म लिया तो मुझे छोड़ दिया, यहाँ पहुंचा के आ गए. लेकिन एक ध्यान में रखो माता, जन्म देती है वो माता बड़ी नहीं, जो लालन पालन करती है, जो दुलार देती है, सबसे ज्यादा प्यार करती है, जो शिक्षा देती है ना, वही माता श्रेष्ठ होती है. मैया तुम रोना नहीं, मैं वापस आऊंगा ना, तुम रोना नहीं, मैं कंस से मिलूंगा और वापस आऊंगा. और इतना जरूर कहता हूँ, जगत में कहीं भी जाऊंगा तो मुझे देव की नंदन नहीं, सबसे ज्यादा तो तेरा ही नाम लेकर के तेरा ही बेटा कह के मुझे पुकारा जाएगा. यशोदा मैया का बेटा है, यशोदा नंदन है, ऐसे कहा जाएगा. मैया तुम रोना नहीं. त्यावेळेस मात्र नंद बाबाला सुद्धा रडू आलं. आणि त्यावेळेस मात्र पूर्ण रात्र त्या परिवाराची विरहामध्ये गेली, दुःखात गेली, शोक करत गेली की हा आमचा मुलगा असताना अचानकपणे यांना कसं काय सुचलं की हा देवकी आणि वसुदेवजींचा मुलगा आहे. त्यावेळेस मात्र सकाळ झाली. ददर्श कृष्णम रामम च वज्रे गोदहनम गतौ. त्यावेळेस मात्र स्वयं नंदबाबाला गोशाळेमध्ये जाण्याचं मन होत नाही. कारण का, माझा कृष्ण आज जाणार आहे. नंदबाबाने यशोदा मैया सांगते नंदबाबाला, अहो एकटं पाठवू नका माझ्या लेकराला, तो कंस काही सांगता येत नाही, राजा आहे, ठार मारेल. एक काम करा, तुम्ही देखील राजा, तुम्ही पिता म्हणून तिथे जा आणि आपल्या लेकराला वापस घेऊन या. नंदबाबांनी सांगितलं, ठीक आहे. सगळ्या बालगोपालांसहित नंदबाबांनी सुद्धा तयारी केली. इकडे कृष्ण आणि बलरामजींना मात्र सकाळची वेळ होती, प्रातःस वेळी सगळी काही प्रातः संध्या आधी झाल्याच्या नंतर मात्र सगळे निघण्याची वेळ. यशोदा मैयाने सुंदर त्या ठिकाणी भगवंताला आवडेल म्हणून माखण काढलं आणि ते ताजं माखण मात्र भगवंताला खाण्यासाठी दिलं. सांगू लागली, अरे तू चाललास पण तुला तर इथे चोरी करून माखण खाण्याची सवय, तिथे तुला कोण देईल, म्हणून आता मैयाच्या हाताने खाऊन घे. आणि पुन्हा बांधून सुद्धा दिलं. तिथे गेल्याच्या नंतर या मैयेच्या हाताचं माखण खा बरं का, मला विसरू नको. अशा प्रकारे सुंदर मैया लाड दुलाळ करतीये. पण मात्र भगवंताला सुद्धा जाऊ वाटत नाही, पण पुढच्या आपल्या लीला पूर्ण करायचेत ना, कारण त्या कामासाठी आलो. आणि मात्र इकडे भगवंत आणि बलरामजी रथामध्ये बसले. तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी यशोदा मैयाने सुंदर भगवंतासाठी आपल्या हाताने केलेलं ताजं ताजं माखण बांधून आलं आणि नंद बाबाला सांगती, देखो तुम इसको माखन जरूर खिलाना, और देखो जैसे ही कंस का काम पूरा हो जाए, यज्ञ पूरा हो जाए, तो इसको वापस लेके आना. हाँ मानती हूँ, इसको भले ही जन्म देव की मैया ने दिया हो, भले ही जन्म वसुदेव जी ने दिया हो, लेकिन है तो हमारा बेटा ना, इसको वापस बुलाना. बोले हाँ हाँ मैं वापस जरूर आऊंगा, तुम चिंता ना करियो. देखो या ठिकाणी मात्र एवं ब्रुवाना विरहातुरा वृषम वजश्रिय कृष्ण विषक्त मानसा सगळ्यावर त्या वृंदावन वासियांना सांगत असताना या ठिकाणी यशोदा मैयाला सुद्धा दिलासा देताना सांगितलं, दैत्य के आयासे म्हणजे दूध बन के आऊंगा. एक तो दूध बन के आऊंगा, तिसरा याच्यातून अर्थ असा निघतो दूध के साथ आऊंगा, या तो फिर तिसरा अर्थ असा निघतो की दूध के माध्यम से आऊंगा. अशा प्रकारे ज्या वेळेस निघाल्या
निघाले भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी, त्यावेळेस मात्र यशोदा मैया मूर्छित होऊन पडली. पुन्हा भगवान श्रीकृष्ण खाली उतरले, यशोदा मैयाला सांत्वना दिली. पुन्हा जसा रथ निघाला दूरपर्यंत यशोदा मैया मागं धावत गेली. पुढे मात्र जशी यमुना जवळ गेले तर तिथे अनेक गोपियांना जसं माहिती पडलं तो गोपिया सुद्धा त्या ठिकाणी आल्या. आणि त्यावेळेस मात्र अनेक गोपिया भगवंताला म्हणू लागल्या, अरे कसं काय चाललंयस. त्या ठिकाणी या वर्णन केलेलं आहे श्री शुकदेवजी महाराजांनी. यस्याम अश्वमधुपुरीम दास्याम नृपते रसान द्रक्षाम सुमहत पर्व यांती जनपदा किल. अरे तुम हमको छोड़ करके कैसे जाते हो, वो कैसा विधाता है. अहो विधाता स्तव देव कचित दया. अरे विधाता तुमको क्या थोड़ी सी भी दया नहीं है. अरे जिस नंद बाबा को 80 साल की आयु में, जिस यशोदा मैया को 75 वर्ष की आयु में पुत्र रत्न की प्राप्ति हुई और अचानक से कह दिया ये तुम्हारा पुत्र नहीं है. और हमको, अरे हमारा पूरा मन हमने इसको दिया है, घरबार छोड़ करके इसके साथ चली यहाँ पे आई और इसको ये हमको छोड़ के जा रहा है. ऐसी कैसी माया विधाता की. अहो विधाता स्तव न कचित दया. क्या तुम्हारे मन में थोड़ी सी भी दया नहीं है, थोड़ी सी भी करुणा नहीं है. संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिना तांश्चाकृतार्थान विनयुक्ष पार्थकम विक्रीडितम तेरभक चेष्टितम यथा. देखो विधाता, अगर हमसे चेष्टा कर रहे हो ना तो ये चेष्टा त्याग दो, ये चेष्टा ठीक नहीं है. त्यावेळेस मात्र सुंदर आमच्या साधू संत महात्मा भगता नवप्रिय. अरे तुम कितने छलियो हो, कितने कपटी. कुहक नो मना क्षोभयंती ही. कितने कपटी हो हम, जिन्होंने हमारा घर बाहर पति, इतना ही नहीं हमारे जन्म देते पुत्र को हमने छोड़ करके तुम्हारे पास आ गई और तुम हमको छोड़ करके कहाँ जा रहे हो. मथुरा में जाओगे, वही रहोगे. हाँ हमको पता है ना तुमको वहाँ नई गोपियाँ मिलेंगी, नई स्त्रियाँ मिलेंगी, इसलिए जाओ जाओ, हम तुमको रोकेंगे नहीं. त्यावेळेस मात्र भगवंत खाली उतरले. खाली उतरल्याच्या नंतर सगळ्या गोपियांना सांत्वना दिली. अरे तुम रो मत, तुम चिंता ना करो, मैं तुम्हारे लिए वापस जरूर आऊंगा. सांत्वया मास सप्रेमैर आयास्य इति दैत्य कही. देखो मैं आऊंगा, दूत बन के आऊंगा, या तो फिर दूत के साथ आऊंगा, या तो फिर दूत के माध्यम से आऊंगा, लेकिन आऊंगा जरूर. त्यावेळेस मात्र सगळ्या गोपियांना सांत्वना देऊन रथेन वायुवेगेन कालिंदी मगनाशिनी. रथ फिर से भगवान फिर रथ में चढ़ करके फिर अक्रूर जी रथ चलाने लगे और कालिंदी के तट पर माने यमुना जी के किनारे वहां आकर के रथ रुका. फिर अक्रूर जी ने वहाँ सायं संध्या की और उसी समय भगवान का भी दर्शन किया. और भगवान का दर्शन करते ही अक्रूर जी ने फिर जैसे रथ वहां से भगाया तो फिर भगवान पहुंचने से पहले ही नंद बाबा ग्वाल बाल आदि सब मथुरा में पहुंच गए थे. यहाँ अक्रूर जी मध्याह्न काल से पूर्व ही भगवान कृष्ण और बलराम जी को लेकर के आए. और जैसे ही मथुरा में प्रवेश हुआ तो कृत्वा चावश्यकम सर्वम विस्मितो रथमागता तम अपृच्छ ऋषिकेश तम ते दृष्टमिहाद्भुतम. वहाँ जैसे ही भगवान मथुरा में प्रवेश किए तो मथुरा की सारी स्त्रियां अपनी झरकियों से झांक झांक कर भगवान को देख रही है. कई खिड़की से नजर आती देख रही, कभी द्वार खोल करके देख रही है. सारी जैसे ही भगवान को देखने के लिए दौड़ पड़ी और उसी समय भगवान ने भी सारी गोपियों को देखा. और वही जैसे ग्वाल वालों से मिले रथ से नीचे उतरते ही ग्वाल वालों ने देखा, बोले कन्हैया, कारण त्यावेळेस भगवंताला माहिती हे सगळे माझे कोण आहेत, सखा आहे. इथे जरी मी यांचा सखा असलो पण मामाच्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर यांचं ध्यान ठेवणं कोणाचं कर्तव्य, माझं कर्तव्य. त्यावेळेस मात्र नंद बाबा आदी सगळ्यांना भेटले आणि मथुराम प्राविशद गोपै दिदृक्षतो परिवारत दर्दर्शताम स्फाटिक तुंग गोपुरः द्वारम बृहद दे मकपाट तोरणाम. त्या ठिकाणी सुंदर प्रकारे मथुरा नगरीचं सुद्धा वर्णन केलंय. ज्या वेळेस नंद बाबा ग्वालबालांना भेटले आदी भगवंत सगळे ग्वालबाल म्हणू लागले, देवा तुझ्या मामाच्या नगरीमध्ये आलोय, आमची अशी इज्जत घालशील, नाक काढशील. अरे आम्हाला बघ आमचे वस्त्र कसे आहेत, आम्हाला चांगली वस्त्र तर दे. त्यावेळेस मात्र भगवान म्हणले घाबरायची नाही, आपल्या मामाची नगरी आहे, जशी ही सुद्धा आमच्याच मामाची नगरी आहे. अरे आमचे गणेश दादांचे मामा काय आणि आमचे मामा काय एकच आहेत. जसे आम्ही आमच्या मामाच्या नगरीत आलो त्याच प्रकारे भगवंत सुद्धा मामाच्या नगरीत गेले आणि भगवंताने सांगितलं चिंता करायची
नाही. आपण सुंदर सुंदर कपडे परिधान करू. भगवंत घेऊन गेले कुठे? धोबीवाल्याकडे. ज्यावेळेस धोबीवाल्याकडे ग्वालवाल सहित सगळे गेल्याच्या नंतर धोबीवाल्याने सांगितलं, खबरदार इन कपड़ों को हाथ मत लगाना. बोले क्यों? अरे तुम जानते नहीं हो ये किसके कपड़े है? बोले किसके कपड़े? अरे कृष्ण के जो कंस के जो बड़े बड़े मंत्री आदि है ना, वो मंत्री गणों के कपड़े है, तुम इनको हाथ मत लगाना. तुम्हारा इतना अधिकार नहीं कि इन कपड़ों को हाथ लगाए. मंत्री गणों को जानते हो? भगवान बोले मंत्री गणों? अरे मैं ही खुद इतना बड़ा राजा हूं, तुम मंत्री गणों की बात करते हो. बोले नहीं नहीं ये कपडे हमको चाहिए. बोले नहीं दूंगे. त्यावेळेस मात्र भगवंताने मुष्टिकाचा प्रहार केला. त्यावेळेस मात्र रजकम, या ठिकाणी वर्ण रजकम कच्चिदायांतम रंगकारम गदाग्रजः. त्यावेळेस मुष्टिकाचा प्रहार केल्याबरोबर तो धोबीवाला धरती पछाड झाला. का? त्या धोबीवाल्याला का मारलं? कारण तो मागच्या जन्मातला जो प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये ज्या धोबीवाल्याने भगवंतापासून ज्या सीतामैयाला वेगळं केलं होतं ना, तो हाच धोबीवाला होता. भगवंताला तेव्हाचा राग भगवंताने आत्ता काढला. आणि त्यावेळेस मात्र तिथून कपडे आणली आणि ते कपडे मंत्रींची होती. म्हणजे त्यावेळेस चानूर मुष्टिक आदिकांचे ते कपडे असल्या कारणाने आता ग्वालवाल छोटे होते. घातल्याबरोबर मोठे मोठे कपडे, ग्वालवाल छोटे. ज्यावेळेस ते कपडे मोठे होऊ लागले, भगवंताला दाखवू लागले का नाही हे बघ ना किती मोठे मोठे कपडे, जे जरा फिटिंग मध्ये आलं पाहिजे ना. देव म्हणले चिंता करायची नाही, आपल्या मामाची नगरी आहे की नाही. चला म्हणले आपण कुठे जाऊ? तर शिवणाऱ्यावाल्याकडे, इकडे दर्जीकडे आपण जाऊ. त्यावेळेस मात्र भगवंत ततस्तु वायका प्रीतस्तः योर्वेशमकल्पयत विचित्र चित्र वर्णेन शिलेयैर रा कल्पनुरूपतः. ज्यावेळेस इकडे दर्जीकडे आले तर दर्जी इतका आनंदित झाला. कारण का? तो मागच्या जन्मातला दर्जी होता. कधी? ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा विवाह तय झाला होता. ते स्वयंवर तय झाले, स्वयंवर जिंकल्याच्या नंतर त्यांना विवाहासाठी कपडे पाहिजे होते. तर दशरथ राजांसोबत कुठे गेली होती? मिथिला नगरीमध्ये कपडे शिवण्यासाठी गेले. कोण? भगवंत. तर त्या दर्जीला खूप वाटत होतं की भगवंताला स्पर्श देखील करावा, त्यांच्या चरणाला तरी स्पर्श करावा. पण दशरथजी म्हणले नाही, खबरदार मेरे बेटे को हाथ मत लगाना. तुम जानते हो ये कौन है? ये मर्यादा पुरुषोत्तम राम जी है, जो मेरे बेटे है राजकुमार है, और तुम ठहरे एक दर्जी, मेरे बेटे को हाथ मत लगाना, स्पर्श मत करना. त्यावेळेस मात्र तो नाराज झाला. भगवंत ने आश्वासन दिल, चिंता ना करो, इस जन्म में तो मैं मर्यादा पुरुषोत्तम राम बन के आया हूँ, जब अगले जन्म में लीला पुरुषोत्तम बन के आऊंगा ना, तब तुम चाहे जितना मुझे स्पर्श कर लेना. तर आता भगवंत त्याच दर्जीकडे आले होते. दर्जी इतका आनंदित झाला. कुठे कधी भगवंताला लिंगन देतो, कधी पायाला स्पर्श करतो, कधी त्या ठिकाणी सुंदर प्रकारे भगवंताचं माप घेतलं. सगळ्या ग्वालवालांचं माप घेऊन सुंदर प्रकारची कपडे शिवून दिले. पुढे मात्र भगवंत तिथून जसे निघाले, माता म्हणले माळा तर घालायला पाहिजे ना, कारण वारकरी आहेत. वारकरीची पहिली माळ काय असती? फुलमाळ आणि तुळशी माळ. त्यावेळेस सगळे ग्वालबाल म्हणू लागले, देवा तुझ्या या मामाच्या नगरीमध्ये आलोन माळा पण नाही. भगवंत म्हणले चिंता करायची नाही. त्या ततस्सुदाम्नो भवनम मालकारस्य जगमतु तौ दृष्ट्वा समुत्थाय ननाम शिरसा भुवी. मालीवाळ्याकडे गेले, त्याच्यातून त्यांनी निवडून निवडून जे फुलं दिली त्याची मात्र सुंदर प्रकारची माळ बनवून ग्वालवाल आदी भगवान श्रीकृष्णांना सुद्धा घातली. पुढे मात्र सगळे ग्वालवाल म्हणाले, आता माला झाली, कपडे झाले, आता काय राहिला? तुम्हाला माझी भाषा कळती ना? एकदा मोठ्याने नामघोष करा, जय जय श्री राधे. अजून थोडस मोठ्याने, जय जय श्री राधे. त्यावेळेस मात्र आता कुठे गेले? बोले चंदन लावायचं. भगवंत म्हणले चला माझा मागे मागे. त्यावेळेस मात्र जसे इकडे नगरीमध्ये वळू लागले तर त्यावेळेस दास्यास्महं सुंदर कंस सामतां त्रिविक्रणामायनुलेप कर्मणी मद्भावितं भोजपतेर प्रप्रियं विनायुवां कोन्यतमस्तदर्हति. एक त्यावेळेस कुबडी होऊन 3 ठिकाणी टेडी असणारी स्त्री, आणि त्यावेळेस मात्र जी जशी चालत चालत हातामध्ये चंदन आहे आणि ते चंदन घेऊन ज्यावेळेस येऊ लागली, भगवंताने दुरूनच पाहिलं, तिच्या हातात चंदन पाहिलं तर तिला मोठ्याने सांगितलं, दास्यास्महं सुंदर कंस सम्मताः. अरे सुंदरी, तुम कहाँ जा रही हो? तुम्हारे हाथ में चंदन दिख रहा है. बोले हाँ, मैं कौन हूँ? तो मैं कंस को चंदन लगाने वाली हूँ, उनके बहुत पास की हूँ. इतना ही नहीं, मद्भावितम भोजपते रति प्रियम विना युवाम कोन्यत मस्तक रहती. मैं उनको रोज तिलक करती हूँ. अच्छा, कंस को तिलक करती हो और मुझे नहीं लगाओगी? त्यावेळेस मात्र ती म्हणू लागली, आज तक तो मुझे कोई ऐसा पुरुष नहीं मिला जिन्होंने मुझे सुंदरी कह के पुकारा हो, लेकिन तुम मिले हो. तुम हो तो कौन? त्यावेळेस मात्र बोले कोई बात नहीं, तुम मुझे तिलक तो लगाओ. सगळ्या ग्वालवालांना चंदन लावलं.
खरं सांगू, जीवनामध्ये चंदन सुद्धा लावणं फार आवश्यक आहे बरं का. कारण चंदनाची इतकी महिमा सांगितली. चंदनस्तु महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम. केवळ चंदन लावल्याने नाही तर केवळ चंदनाचा स्पर्श झाला, चंदन एकदा पाहिलं जरी व्यक्तीने तर पवित्रम पापनाशनम, व्यक्ती पवित्र होतो आणि त्याचे कितीतरी पाप दूर होतात. म्हणून चंदनाची फार महिमा सांगितलेली. म्हणून चंदन सगळ्यांनी लावावं बरं का. त्यावेळेस भगवंताला चंदन लावल्याबरोबर भगवंत आधी घेतात मग देतात. भगवंताने मात्र एक पाय तिच्या पायावर ठेवला, हे हात तिच्या थोडीला लावला आणि मात्र त्यावेळेस जसा भगवंताने तिला झटका दिला तर त्याच प्रकारे 3 जागावरून टेडी असणारी त्रिविक्रनामा त्यावेळेस मात्र एकदम सरळ झाली ती स्त्री. आणि त्यावेळेस तिचं नाव काय होतं तर तिला सैरेंद्री सुद्धा म्हटलं जात होतं, पण तिचं नाव होतं कुब्जा. 3 जागेवरून टेडी असल्या कारणाने तिला त्रिवक्रनामा असं म्हटलं जायचं. पण त्यावेळेस मात्र कुब्जा सुंदरी म्हटल्याच्या नंतर भगवंताला ती म्हणू लागली, देवा तुम्ही मला एवढं सुंदर रूप दिलं, सुंदरी म्हणालात, आजपासून मात्र माझं तन मन धन तुमच्या चरणी समर्पित. मात्र भगवंताला त्या ठिकाणी ती म्हणाली, देवा घरी चला. भगवान म्हणले, अरे ऐसे कैसे घर पे बुलाती हो, दिख नहीं रहा, मेरे साथ में कौन है? बोले कौन है? बोले बलराम जी है, तुम्हारे जेठ जी है, जरा लज्जा तो करो और उनके सामने हाथ पकड़ के मुझे घर बुलाती हो. बोले छोड़ो मेरा हात. त्यावेळेस मात्र कुब्जाने हात सोडला. बोले चिंता ना करो, मैं बाद में आऊंगा. त्यावेळेस मात्र कुब्जाला सांगितलं आणि तिथून कुब्जा निघून गेली. पण भगवंत ग्वाल बाल सहित इकडे बलरामजी सहित इकडे मामाच्या घराजवळ परतले. आणि तिथून मात्र त्या युद्धभूमीमध्ये जिथे फार मोठं मल्लयुद्ध होतं, त्या मल्लयुद्धाच्या भूमीमध्ये मात्र कुबलिया पीड हातीद्वारे भगवंताला मृत्यू भगवंताचा होणार होता. त्यावेळेस कंसाने जेवढी योजना बनवून ठेवलेली होती त्यावेळेस मात्र जसं भगवंताने त्या रंगभूमीत प्रवेश केला, आता कृष्णश्च रामश्च कृत शौचोपरंतप मल्लदुंदुबीर निघोष सत्वा द्रष्टुमुपेयुत. त्यावेळेस मात्र त्या कुबली पीड हातीला नशेला पदार्थ खाऊन दिलेला होता. आणि त्यावेळेस त्याला तो पदार्थ खाल्ल्याच्या नंतर तो हत्ती मात्र उन्मत्त झालेला, अर्धा पागल झालेला हत्ती त्याला रंगभूमीत सोडण्यात आलं. आणि त्या ठिकाणी मात्र त्या हत्ती बरोबर भगवंताने खूप वेळ युद्ध केलं. पण ज्या वेळेस त्या हत्तीला उचललं आणि त्याच्या सोंडेद्वारे गोल गोल फिरून मात्र त्याला आकाश मार्गामध्ये भगवंताने फेकून दिलं. तो हत्ती आकाश मार्गामध्ये गेला, तिथून गोल गोल फिरत मात्र धराशाही झाला. त्या हत्तीचा देखील भगवंताने उद्धार केला. पुढे चालून मात्र भगवंत त्या हत्तीला मारून इकडे बलरामजी महाराज चानूर आणि मुष्टिका सोबत युद्ध करत. भगवंत जसे जसे त्या ठिकाणी त्या रंगभूमीमध्ये त्या रंगभूमीत फार मोठं उच्च सिंहासन लावलेलं, त्या सिंहासनावर कंस आरूढ होता. त्या कंसाकडे जसे भगवंत जाऊ लागले तर अनेक जणांना भगवान कृष्णाचं रूप वेगवेगळं दिसतंय. जशी ज्याची भावना तशा प्रकारे तेसी भगवंत जसे जसे त्या सिंहासनाकडे चालू लागले तर मल्लानाम मशनिर्नुनाम नटवरम स्मीनाम स्वरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपितरो शुषि मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषाम तत्वं परम योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगम गत साग्रजा. मल्लानां जसं मल्लयुद्धांनी पाहिलं तर त्यांना एक मल्लयुद्ध करणारा मल्ल मात्र नजर येऊ लागला. मशनिर्नुनाम नटवरम स्त्रीणाम स्मरो मूर्तीना. स्त्रियांनी पाहिलं तर त्यांना असं वाटत होतं की जणू काही कामदेवाचं रूप आमच्याकडे येतंय की काय. गोपानाम स्वजनोक्षताम क्षितिभुजाम. गोपांनी पाहिलं, ग्वालवालांना असं वाटलं आमचा सखा येतोय की काय. शास्ता स्वपितरो शिशु. नंद बाबाने पाहिलं तर नंद बाबाला असं वाटू लागलं माझा बालक, माझा शिशु माझ्या जवळ येतोय की काय. मृत्युर्भोज पतेर विराड विदुषाम. कंस ने देखा तो ऐसे लग रहा था मेरी मृत्यु मेरे पास आ रही है कि क्या. तत्वम परम योगिना. जैसे योगियों ने दर्शन किया तो योगियों को ऐसे लग रहा था तत्व महापुरुष जो सगुण साकार परमात्मा है वो मेरे पास आ रहा ही कि क्या. वृष्णि नाम पर देवते तिवृतो. वृष्णिवंशियों को लगा कि हमारा वंशधारी आ रहा है. रंगम गत साग्रजा. त्या ठिकाणी रंगयुद्ध भूमीमध्ये स अग्रजा. बलरामजींनी पाहिलं तर असं वाटलं माझा अनुज येतो की काय. अशा प्रकारे जशी जशी भावना होती त्या प्रकारे मात्र भगवंत पळत गेले. आणि भगवंताने मात्र त्या सिंहासनावर जो कंस त्या ठिकाणी बसलेला होता त्या कंसाला मात्र एक मुष्टिकेचा प्रहार केला. त्याचा मुकुट खाली पडला. त्यावेळेस मात्र एक पादप्रहार पुन्हा मुष्टिका प्रहार केल्याच्या नंतर त्या सिंहासनावरून कंस खाली आला. खाली आल्याच्या नंतर जसं भगवंताने
शरीरामध्ये पूर्ण पृथ्वीचं वजन त्या ठिकाणी धारण केलं, पूर्ण विश्वाचं वजन धारण करून जसा कंस खाली पडलेला होता, कंसावर जशी उडी मारली तर त्या ठिकाणी मात्र भगवंताने उडी मारल्याबरोबर पूर्ण विश्वाचं वजन धारण करून त्याची उडी मारली ना, त्या ठिकाणी उडी मारल्याबरोबर कंसाचा प्राण गेला. बोलिये श्री कंस मर्दन भगवान की, भक्तवत्सल भगवान की जय. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर प्रकारे कंसाला देखील भगवंताने सारूप्य मुक्ती प्रदान केली. पुढे मात्र तस्योपरिष्टात् स्वयं अब्जनाभ पापात विश्वाश्रय आत्मतंत्र तम संपरेतम विजयगर्ष भूमौ. या ठिकाणी चाणूर आणि मुष्टिकेला सुद्धा त्या ठिकाणी बलरामजींनी त्यांचा उद्धार केला. पुढे मात्र त्या ठिकाणी उग्रसेनाचा राज्याभिषेक करण्यात आला. कृष्ण आणि बलरामाचा यज्ञोपवीत संस्कार झाला आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी मात्र कुठे गेले? गुरुकुलामध्ये गेले. हे बघा, यांच्यातून शिक्षा एवढीच होती, भगवंत असताना सुद्धा गुरुकुलामध्ये गेले. याच्यातून आपण शिक्षा अशी घेऊ शकतो की भले सामान्य मनुष्य असो की भगवंताचा अवतार असतो, त्याला शिक्षा अध्ययन करणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी मात्र 64 दिवसामध्ये 64 प्रकारच्या कला, विद्या, शास्त्र, अस्त्र पूर्णतः भगवंताने विद्या प्राप्त केली. आणि त्या ठिकाणी मात्र निघत असताना गुरुला सांगू लागले, देव प्रभु आपकी क्या इच्छा है. तर त्या वेळेस मात्र आपसात पती पत्नींनी संवाद केला. सामंत्र्य पत्न्यास महार्णवे मृतम बालम प्रभासे वर्यांबभूवः ततेत्य तारुह्य महारथो व्रतम. त्या ठिकाणी मात्र कुठे तर सांदीपनी गुरु आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे गुरुमाताने आपसाद संवाद केला आणि ठरवलं की काय मागायचं. कशम सांदीपनीम नामः. गुरुदेवाने सांगितल्याच्या नंतर आई त्या गुरुदेवतेंची पत्नी सांगू लागली की आपला जो मुलगा हरवलेला आहे त्याला मात्र वापस मागून घेऊ, ही गुरुदक्षिणा सांगा. त्यावेळेस मात्र सांदीपनी महर्षी आणि त्यांची पत्नी त्यांनी ही मात्र दक्षिणा मागितली. भगवंताने सांगितलं, कोई बात नहीं, मैं आपके बेटे को लाकर के दूंगा. गुरुपुत्र मिहानीतम निज कर्म निबंधनम आनयस्वे महाराज मच्छास पुरस्कृतम. त्यावेळेस मात्र गुरुपुत्राला भगवंत मात्र नरकामध्ये गेले. एवढंच नाही, स्वर्गात गेले, यम लोकामध्ये गेले, अनेक ठिकाणी 14 भुवनांमध्ये फिरले, समुद्रात गेले, अनेक शंकांमध्ये जेवढे असुर लपलेले आहेत ना त्या असुरांचा उद्धार करून त्यांच्या पोटात मात्र शोधून पाहिलं. पण भगवंताला मात्र छोटीशी गोष्ट पाहिजे होती. यमदेवाकडून मात्र त्यांचा आत्मा वापस मागवला आणि त्या ठिकाणी मात्र जसे त्यांचा पुत्र गायब झालेला होता गुप्त, त्याच पुत्राला मात्र पुनर्जीवित करून सांदीपनी ऋषी आपल्या गुरु समोर आणून ठेवलं. अशा प्रकारे गुरुला सुद्धा या ठिकाणी भगवंताने दक्षिणा दिली. पुढे मात्र आयातो सुपुरम तात पर्जन्य निदेन वही स्वनंदनंदन प्रजा सर्वा दृष्टा राम जनार्दनो. त्या ठिकाणी पुन्हा भगवंत मथुरेमध्ये वापस आले आणि कृष्ण, बलराम, देवकी मातानी त्या ठिकाणी वसुदेवजींसोबत निवास करू लागले. पण झालं असं, एक दिवस मात्र देवकी मैयाने स्वतःच्या हाताने सुंदर भोजन बनवलं. भोजन आल्याच्या नंतर भगवंताने प्रथमतः एका पदार्थाकडे नजर गेली भगवंताची. त्या भगवंताची जशी त्या माखणकडे नजर गेली, भगवंताला रडू आलं. कारण का, हेच माखण चोरी करून मी गोकुळामध्ये खात होतो, मी गोपियांना फार त्रास दिला. एवढंच नाही, माझ्या यशोदा मैयाला फार मी कष्ट दिले. माझी यशोदा मैया ताजं ताजं माखण बनवून माझ्यासाठी काढायची. ज्या वेळेस ते नजर पडली त्याच्यावर आठवण येऊ लागली वृंदावनातली, तर भगवंताचे कोण होते? मंत्री देखील होते आणि त्या ठिकाणी सखा देखील लागत होते. कोण? वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दैतस सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा. जे उद्धव साक्षात बृहस्पतीजींचे शिष्य आहेत, भगवंताचे सखा आहेत आणि या वृष्णी वंशाचे मंत्री आहेत. अशा त्या उद्धवाला सांगितलं की तू काय कर, गत उद्धवम व्रजन सौम्यम. हे उद्धवजी, आप कहा जाओ, व्रज में जाओ, गोपी नाम मध्व योगाधिम. त्या ठिकाणी मात्र मत संदेश विर्मोचय, हा माझा संदेश द्या. त्या ठिकाणी संदेश घेऊन मात्र उद्धवजी फार त्यावेळेस ज्ञानवान होते आणि उद्धवजींना असं वाटत होतं, काय तुम्ही त्या गोपियांसाठी रडता? अरे सर्वसामान्य जीवासाठी काय रडायचं? मात्र पण नाही, तुम्ही जा तर खरं. तो उद्धवाचा अज्ञानता दूर करण्यासाठी मात्र
त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न व्हावी म्हणून मात्र उद्धवाला कुठे पाठवलं, व्रजामध्ये पाठवलं. व्रज तिकडे वृंदावनात आल्याच्या नंतर गोपियांनी जसं त्यांचा रथ पाहिला, भगवंताने त्यांना एक दुपट्टा देखील दिला होता. सांगितलं हा दुपट्टा जोपर्यंत तुम्ही घेऊन जात नाही तोपर्यंत गोपिया देखील तुम्हाला ओळखणार नाही, त्यांना तुम्हाला त्या वृंदावनात सुद्धा प्रवेश करू देणार नाही. तो गोपिया दुपट्टा पाहिल्याबरोबर नंदबाबाला असं वाटलं यशोदा मैयाला आपला मुलगा वापिस आला की काय. त्यावेळेस मात्र जशी धावत पळत बाहेर गेली तर दिसला तो उद्धव होते. त्यावेळेस मात्र त्यांना सुद्धा मुलाप्रमाणेच सन्मान सत्कार दिला, भोजन केलं. आणि त्यानंतर मात्र मी कृष्णाचा दूत बनून आलेलो आहे, संदेश वाहक बनून आलेलो आहे. त्यावेळेस मात्र कृष्णाची कुशलता विचारली, वसुदेवजी देवकींची कुशलता विचारली. यशोदा मैया म्हणती अच्छा मेरे कान्हा को मेरी याद आती है कि नहीं, वो मुझे याद करता है कि नहीं, मेरे माखन को याद करता है कि नहीं, अरे वो उसने कुछ कहा कि नहीं मेरे बारे में. त्यावेळेस मात्र पूर्णतः संदेश ऐकवला आणि पुढे मात्र गोपियांजवळ उद्धवजी जाऊ लागले. गोपिया इकडे यमुना तटावर मात्र नख ही भूमीमध्ये गाडत मात्र तिथे एक जसा काळा भुंगा आला, भुन 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 करत त्या काळ्या भुंग्याला म्हणत असताना सांगती अरे हे कपटी तुम स्पर्श ना करो मुझे, तुम हटो क्योंकि तुम मुझे छोड़ करके गए थे. अरे मुझसे प्रेम की बात करके गए थे, प्रेम की इतना ही नहीं प्रेम की कसम खिला करके गए और हमको छोड़ के चले गए. हमको पता है मथुरा में तुमको बहुत सारी स्त्रियां मिली होंगी, बहुत सारी गोपियां मिली होंगी, तो हमारी तो जरूरत नहीं लगी होंगी, लेकिन हमको छोड़ के जैसे ही चले गए वहां से वापिस नहीं आए. क्यों ऐसे हमने हमारे साथ क्यों किया. त्यावेळेस मात्र प्रथम प्रयायो नंद गोकुलम, जसे उद्धवजी त्या ठिकाणी गेले तर गोपियांनी अनेक डाट पटकार मात्र उद्धवजींना केलेले आहे बरं का. स्नेहानुबंधो बंधो नामुन रे पेस दुस्तजवाहा. सांगितलं की स्नेह और बंधु प्रेम, वो प्रेम वो दुस्तज है, वो कभी भी करना नहीं चाहिए. क्यों, क्योंकि प्रेम करना इतना कठिन, तत्सुखे सुखित्वम, उसके लिए उसके सुख के लिए ही व्यक्ति के मन में इच्छा होती है, इसलिए प्रेम कभी करना नहीं चाहिए. त्यावेळेस मात्र अनेक गोपिया उद्धवजींना मात्र कपटी म्हणतायत, कभी काय म्हणतायत त्या भुंग्या. तो भुंगा ज्यावेळेस भुन 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 करून राधाराणीच्या चरणाजवळ येऊ लागला, राधाराणी त्याला फटकारू लागला. अरे मधुपकितव वंदो मा स्पृशांग्रीं सपत्न्य कुच विलुलित माला कुंकुमश्माश्रुवीर्ण वहतु मधुपतिस्तन्मानुनीनां प्रसादं यदु सदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीदृक्. मधुपकितव बंधो, अरे कपटी के बंधु, किसको पुकार रही, वो भूंगे को, वो जो भौरा है ना भुन भुन करते हो जाए. अरे बोल रहे अरे कपटी का भाई है तू, कपटी का भाई, तेरे जैसे तू काला दिखता है वैसे वो कृष्ण भी काला है. जैसे तू हमारे यहाँ पे आकर के भुन भुन कर रहा है ना, वैसे कृष्ण भी हमारा कभी कभी पैर छूता था, हमारी सेवा करता था और हमको प्रेम के वचन सुनाता था, हमारे साथ प्रेम की परिभाषा बोलता था. और वो देखो जब से गया है ना तभी से वापस नहीं आया है. इस प्रकार एक कवि ने तो बहुत सुंदर गाया है. गोपियांना सगळ्यांना भेटण्यासाठी उद्धवजी फक्त काही दिवसासाठी गेले होते, पण त्यांचं ते प्रेम रोग पाहिल्याच्या नंतर, तो विरह पाहिल्याच्या नंतर उद्धवजी सुद्धा 6 महिने तिथून वापस आले नाही. 6 महिन्याच्या नंतर ज्या ठिकाणी तिथे गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांनी काय संदेश दिला, भवतीनां वियोग में नहीं सर्वात्मना कचित यथा भूतानि भूतेषु खम वायु निर्जल जलम मही. अरे गोपियों तुमको ये मत लगने दो कि मैं यहाँ बहुत सुखी हूँ मेरी पत्नियों के साथ, लेकिन देखो तुम और मैं हम अलग नहीं है. मैं तुम जब भी मुझे पुकारोगी मैं तुम्हारे सामने रहूंगा, इसलिए तुम वियोग में मत रहो, बस मेरा चिंतन करो, मेरा स्मरण रखो. त्यावेळेस मात्र यत्वहम भवती मम वै दूरे वर्ते प्रियोदृशम. अरे प्रिया तुम ते मेरी प्रिय करो हो, और तुमसे दूर रहना तो कोई कदापि संभव नहीं, इसलिए तुम मुझे स्मरण रखो. आणि अशा प्रकारे सुंदर 7 श्लोकांमध्ये भगवंताचं पत्र त्या ठिकाणी मात्र उद्धवजींनी दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारे पुढे उद्धवजी ज्यावेळेस वापिस आले, भगवंताला सांगितलं देवा तुमचं प्रेम फार अवघड, कारण एवढ्या विरहामध्ये तुम्ही एवढ्या गोपियांना ज्यांनी सर्वस्व तन मन धन तुमच्या चरणी अर्पण केलं, त्यांना सोडून तुम्ही या ठिकाणी आलात. म्हणून प्रेम नगर की संगरी है गलिया आमे दोना समाना मुसाफिर प्रेम नगर मत जा.
एक तो खाली इंतजार करता रहता है और दूसरा उसकी राह तकता रहता है। इसलिए इस गली में केवल एक ही जा सकता है, दो नहीं समा सकते। इसी प्रकार आगे चल के उद्धव को भी बताया प्रभु ने कि तुम्हारा अज्ञान दूर हो, तुम्हारे अंदर भक्ति हो, इसलिए मैंने अपने प्रिय करो के पास तुमको भेजा। आगे चलकर भगवान कुब्जा के यहाँ पे भी गए और अक्रूर के पास भी गए और अक्रूर जी ने भगवान की स्तुति गान किया। आगे चल कर के भगवान ने सुंदर फिर जरासंध से युद्ध करके 17 बार 16 बार युद्ध किया और 17वें बार फिर भीमाच्या द्वारा भगवंताने जरासंधाचा उद्धार केला। पुन्हा भगवंताने सुंदर द्वारिकेचं निर्माण केलं। द्वारिका त्याचं नाव का पडलं? भगवंताने जी पुरी निर्माण केली तिचं द्वारिका नाव का पडलं? कारण का ज्या ठिकाणी जरासंध येणार आहे, कालयवन येणार आहेत असं माहितीच्या नंतर भगवंताने रात्रीच्या योगामध्ये पूर्ण मथुरावासी त्या द्वारिकामध्ये ठेवले आणि तिथून ज्यावेळेस समुद्राच्या मध्यस्थिती द्वारिका, मथुरावासी सकाळच्या वेळी ज्यावेळेस उठले तो द्वारिकह मतलब द्वार कहाँ है, हम बाहर कैसे निकले, द्वारिकह ऐसा बोलते बोलते ही उस पुरी का नाम पड़ा द्वारिका और उसके राजा हुए साक्षात भगवान श्री कृष्ण। बोलिए श्री द्वारिकाधीश भगवान की जय। अशा प्रकारे मात्र इकडे सुंदर भगवंताने जसं द्वारिकापुरीचं निर्माण केला, मुचकुंदाला सुद्धा भगवंताने त्यांना कृपा केली मुचकुंदावर आणि कालयवनाला मात्र जाळून भस्म केलं। अशा प्रकारे पुढे मात्र हे कोण होते? मुचकुंद तर प्रभू रामचंद्रजींच्या पूर्वजन्माचे हे वंशज होते। अशा प्रकारे पुढे मात्र भगवंताने द्वारिकेमध्ये राहायला गेल्याच्या नंतर इकडे जी कौंडण्यपूरमध्ये सुंदर प्रकारचं स्वयंवर रचलेलं असताना मायबाप त्या ठिकाणी तथापि महितत्तीचो निद्रांचनले बेनशी त्या ठिकाणी कौंडण्यपूर मधली जी राजकुमारी होती तिचं नाव होतं रुक्मिणी। त्या ठिकाणी रुक्मिणी जवळ नारद महर्षी गेलेले। नारद महर्षींनी सगळं काही वृत्तांत भगवंताविषयी सगळं काही त्या ठिकाणी रुक्मिणीला ऐकवलेलं आणि भगवान भीष्मक सुता रुक्मिणी रुचिराननाम राक्षसेन विधानेन उपयमेति श्रुतम। त्या ठिकाणी मात्र अशा रुक्मिणी सोबत भगवंताने राक्षस विधीने विवाह केला। ज्यावेळेस परीक्षित राजाने हे ऐकलं, परीक्षित राजाने ऐकलं राक्षस विधी युद्धात विवाह केला। परीक्षिताने हात जोडून श्री सुखदेवजी महाराजांना विनंती केली, देवा तुम्ही एवढं सुंदर विस्तार करून आतापर्यंतच्या कथा सांगवल्या, पण राक्षस विधीने कोणता विवाह केला? राक्षस विधीचा विवाह कसा असतो? तर 7 प्रकारचे विवाह असतात, त्यातील एक राक्षस विधी म्हणजे पळून नेणं, त्याला म्हणतात राक्षस विधीने विवाह। तर त्या ठिकाणी मात्र सुंदर तम परिक्रम्य संन्यासम्य निश्चक्राम गृहामुख त्या ठिकाणी सुंदर भीष्मक सुता भीष्मकाची मुलगी म्हणजे रुक्मिणी, त्या ठिकाणी मात्र तिला 4 भाऊ होते। तर सगळ्यात मोठा जो तो रुक्म्यग्रजः, रुक्म्यरतः, रुक्म्यबाहू, रुक्म्यकेश, रुक्मामाली, रुक्म्यन्ये, त्या ठिकाणी 5 भाऊंची एक बहीण रुक्मिणी। तर सगळ्यात मोठा जो होता ना अग्रज, त्याचं नाव होतं रुक्मी। तर अशा रुक्मिणीने मात्र शिशुपाला सोबत आपल्या बहिणीचा विवाह तय केलेला, जो चैद्यचा राजा होता। अशा प्रकारे मात्र इकडे पण रुक्मिणीने विचार केला, जर शिशुपाला सोबत माझा विवाह झाला तर ज्याला मनोमन मी माझा पती मानलेला आहे त्याच्यासोबत माझा विवाह होणार नाही, त्याच्यासाठी काय करावं? तर त्या ठिकाणी सुंदर 7 श्लोकामध्ये रुक्मिणी मातेने पत्र लिहिलं आणि एका ब्राह्मणाच्या हाती मात्र ते पत्र देऊन त्यांना सांगितलं की हे पत्र माझं द्वारिकापुरीमध्ये पोस्ट करा। द्वारिकामध्ये जसं पोस्ट झालं तिथून मात्र भगवंत भूत्वा द्विजवरस्त्वं वै मामुपेष्यसि केवलम, तो द्विज म्हणजे तो ब्राह्मण जसा द्वारिकापुरीमध्ये पोहोचला, भगवंताकडे ते पत्र दिलं, भगवंताने वाचलं की अशी भीष्मक सुता रुक्मिणी मला वर्ण करणारी, तिने मला मनोमन पती मानलेलं, तिने हे पत्र पाठवलं। भगवंताने मागचा पुढचा काही विचार न करता त्या ब्राह्मणाला रथात बसवलं। स्वयं भगवंत दारुकला घेऊन मात्र रथ घेऊन निघून गेले। ते पत्र तिथंच ठेवलं। मागून बलरामजी आले। बलरामजींनी पाहिलं, अरे कन्हैया इतने सुबह सुबह गया तो कहाँ गया? बोले अरे
जरूर कहीं गया होगा, मुझे बता कि नहीं गया। ज्या वेळेस ते मात्र पत्र पाहिलं, अरे ये तो बहू लाने गया है मेरे लिए, चलो कोई बात नहीं, या पता नहीं कहाँ से बहू लाएगा, किससे युद्ध करेगा, लेकिन इसको क्या चाहिए, सेना चाहिए, सेना की जरूरत पडेगी। पाठीमागून पुन्हा बलरामजी सेना घेऊन निघाले। बलरामजींनी देवकी मातेला सांगितलं, देवकी मातेला पुन्हा खूप आनंद झाला, अरे अच्छा मुझे बहू लाने गया है मेरा कन्हैया, कोई बात नहीं तुम जाओ, मैं यहाँ पूरी तयारी करके रखूंगी। इकडे वसुदेवजी आणि देवकींनी सुंदर प्रकारची तयारी केलेली। बलरामजी आधी सगळं सैन्य घेऊन कुठे गेले, इकडे मात्र कौंडिन्यपूरकडे आले। भगवंत मात्र पोहोचल्याच्या आधी इकडे नाही, पोहोचण्याच्या आधी भगवंताने त्या दिजाला सांगितलं, जा आणि त्या रुक्मिणीला सांगा की अंबिके मातेच्या या ठिकाणी मंदिरात आल्याच्या नंतर तिथे कृष्णाची आणि तुझी माझी भेट होईल, तिथून मात्र आपण दोघं जाऊ असं सांगितल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं सुंदर प्रकारची, कारण का स्वयं आता भगवंतासोबत लग्न करायचंय, लग्नाआधी तयारी करायला तर हवी की नाही हवी, आपल्यात केली जाते ना। संसारिक लग्नाची तयारी ज्या वेळेस होते विवाहाची, महिन्या आधीपासून तयारी चालते है की नाही। त्यांचा बस्ता करा, त्यांना कपड्याचं नियोजन, त्यांना सोन्याचं नियोजन, पुन्हा सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जातं। माता भाई ये तो जगत के मालिक का विवाह है, किसी सर्वसामान्य पुरुष का विवाह नहीं है। तर त्यावेळेस मात्र रुक्मिणी मातेने विचार केला, माझे प्रभू मला न्यायला येणार आहेत, पण इकडे जसे द्विज पोहोचले, ब्राह्मण देवताला आधी पाठवलं, ब्राह्मणाने सांगितलं की तुमचं सर्वस्व काम पूर्ण झालं राजकुमारी, पण मात्र आता कृष्णाने सांगितले की तुम्हाला त्यांची भेट कुठे होईल, तर ज्या वेळेस तुम्ही मातेच्या उमादेवीच्या पार्वती मातेच्या दर्शनासाठी पूजेसाठी जाणार ना, त्या मंदिराच्या पाठीमाग मात्र भगवंत तिथे येतील। तर तो सुदेव नावाचा ब्राह्मण विचिंत्यात्तम विजम कश्चित कृष्णाय प्रणह द्रुतम द्वारकां समेत्यत्य प्रतिहारे प्रवेशितः, सांगितलं की ते निघालेले आहेत आणि इकडे मात्र भगवंतासाठी तयार झालेली शृंगारित रुक्मिणी मात्र हातावर कधी मेहंदी लावते, कधी भगवंतासाठी तयार होते। या तुम्ही आम्ही सुद्धा ज्या भगवंतासाठी चित्रमत प्रमेय, त्यावेळेस भुवन सुंदर, कोणत्याही स्त्रीला आपल्या पतीशिवाय कोणताही पुरुष सुंदर दिसू नये। या ठिकाणी रुक्मिणी माता सुद्धा म्हणती, 14 भुवनांमध्ये जो कोणी सुंदर असेल तो केवळ श्रीकृष्णच आहेत। अशा प्रकारे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम्ये, सुंदर प्रकारे ते पत्र ऐकून आलेले भगवान श्रीकृष्ण माता कुठे मंदिराजवळ आलेले आहेत आणि इकडे मात्र आपल्या अष्टसखियान समेत जाण्यासाठी तयार झाली, पण रुक्मी जाऊ देत नाही। पण सांगितलं की माता राणीची पूजा गरजेची आहे, त्यासाठी मात्र सगळ्या पूरवासियांनी ज्या वेळेस भगवंताला पाहिलं, तर भगवंतासोबत मात्र पाहून, कारण इकडे शिशुपाल आदी सगळे आलेले आहेत आणि मैया रुक्मिणी कुठे निघाली, अंबिका मातेच्या मंदिरामध्ये। भवानीं वंदयां चक्रू भवपत्नीं भवान्वितां नमस्ते त्वांबिके भीक्ष्णं स्वसंतानयुता शिवाम। त्यावेळेस मात्र अंबिका मातेच्या मंदिरात गेल्याच्या नंतर मातेला वंदन केलं, पूजा केली आणि ज्यावेळेस मातेच्या हातातून जी वरमाला खाली पडली, जी माला खाली पडली पुष्पाची, माता आता इकडे रुक्मिणीने ठरवलं की ह्याच माळेने मात्र मी माझ्या प्रभूला वरण करेल। मात्र ती पुष्पमाला घेऊन रुक्मिणी माता जशी त्या मंदिराच्या बाहेर आली, ताभ्यो देवी नमश्चक्रे शेषांच्या जगृते वधू, त्यावेळेस मात्र मैया अंबिकेने सुद्धा आशीर्वाद दिला, भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तम मोदता, तुला मात्र तुझ्या मनामध्ये कृष्ण पती प्राप्त व्हावा, कृष्ण पतिरूपाने प्राप्त व्हावा ही इच्छा आहे ना, ती पूर्ण होईल। त्यावेळेस मात्र अंबिके मातेने सुद्धा आशीर्वाद दिला। तिथून रुक्मिणी माता आपल्या अष्टसखियांसमेत ज्यावेळेस निघाल्या, तर इकडे सगळ्यांसमवेत शिशुपाल आदी त्या ठिकाणी आलेले आणि भगवान श्रीकृष्ण एकीकडे मात्र रथ घेऊन एकटेच आलेले, जरा नावाचा तो त्या ठिकाणी त्यांचा एक चालवणारा रथ चालवणारा त्या ठिकाणी आणि भगवंत आलेले। भगवंताने त्यावेळेस एवढं सुंदर रूप धारण केलं की त्या रूपाला पाहून मात्र आलेले जेवढं ही सैनिक होतं, शिशुपाल आदी सगळे केवळ त्या रूपाला पाहत राहिले। तेवढ्यात मात्र इकडे रुक्मिणी मैया हळूहळू हळूहळू चालत मात्र त्या रथाजवळ आली। भगवंताने रुक्मिणी मातेला हात दिला आणि ते रूप पाहून इकडे सगळे मोहित झालेले। बरं हा पिडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम, सुंदर रूप पाहून मोहित झालेले आणि इकडे मात्र भगवंताला हात देऊन रथात रुक्मिणीला बसवलं आणि तो रथ चालून मात्र हेतू शिरांसी रत्नाम अश्विनाम भुवी सकुंडल किरीटानी सोष्णिपाणी चकोटिशः, त्या ठिकाणी मात्र जसा
रथ धावू लागला तर इकडे पाठीमागे शिशुपाल आदी सगळे गेले, रुक्मी सुद्धा गेला. पण रुक्मी गेल्याच्या नंतर रुक्मीला जसे भगवंत मारू लागले, पण इकडे रुक्मिणी मातेने सांगितलं नाही, हा कोण आहे, माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला मात्र तुम्ही मारू शकत नाही. खाली उतरले, मारू शकत नाही तर काय करू शकतो, मारू शकत नाही तर काय, तर त्या अपमान तरी त्याचा करूया. तर त्या ठिकाणी मात्र त्याचा अर्ध मुंडन करून त्या ठिकाणी मात्र त्याला सोडून दिलं. आणि प्रभू मात्र रुक्मिणी मातेला घेऊन कुठे आले, इकडे द्वारिका जवळ आले. पण द्वारिकामध्ये नेलं नाही, अर्ध्या रस्त्यातच सोडलं. आणि इकडे मात्र भगवान बलरामजी आणि युद्ध नारायणी सेना घेऊन गेलेले, सगळ्यांसोबत युद्ध केलं. आणि पुन्हा मात्र वापिस येत असताना भगवान श्रीकृष्ण रथ घेऊन पुढे गेले. रुक्मिणी माता रस्त्यात पाहिल्याच्या नंतर बलरामजी विचारलं, अरे रुक्मिणी, त्या आधी मात्र बलरामजींचा विवाह झालेला होता, ती कोणाची तर रैवताची कन्या होती, रेवती, तिच्यासोबत विवाह झालेला होता. म्हणून बलरामजींनी विचार केला, अरे रुक्मिणी यहाँ कैसे खड़ी हो तुम अकेली? बोले हाँ भगवान तो मुझे लेके आई, लेकिन अकेले ही रास्ते में मुझे छोड़ दिया. बोले अच्छा छोड़ दिया, कोई बात नहीं, मुझे पता है ना वो अपनी माता पिता को बता के नहीं आया था, तो जरूर वो बताने के लिए गया हो, कोई बात नहीं, तुम मेरे रथ में बैठो. आणि त्यावेळेस मात्र रुक्मिणीला सुद्धा घेऊन आले. पण त्याआधी भगवान बलरामजींचा सुंदर प्रकारचा विवाह झालेला होता. ती रेवती आदी बलरामजी आदी अनेक जण त्या ठिकाणी सुंदर उपस्थित. आणि या ठिकाणी मात्र 7 प्रकारचे विवाह आहेत. तो पळून नेऊन जो विवाह केला जातो ना, त्याला राक्षसी विवाह असं म्हणतात, तो असुरांचा विवाह म्हणतात. पण या ठिकाणी भगवंताने राक्षसी विवाह नाही केला, पळून जरूर आणलं रुक्मिणी मातेला. पण त्या ठिकाणी क्षत्रियानामयं धर्म प्रजापती विनिर्मितः भ्रातापि भ्रातरं म्हणण्यात येन घोरतरस्तता, क्षत्रिय असल्या कारणाने विधिवत विवाह केला. बोले कशा प्रकारे कुंडिनम प्रवेक्षाम इत्युक्ता तत्रावसदृशः. कुंडिनावरून भगवान भीष्मक सुतः मेवम निर्जित्य भूमिपान, भीष्मक सुद्धा आले. त्या ठिकाणी रुक्मिणीला नाही आलं, पण रुक्मीचे बाकीचे 4 भाऊ त्या ठिकाणी आले. सुंदर प्रकारचा विधिवत पुरमानीय विधी उपवेमे कुरुद्वः तदा मोहोत्सहो नृणाम यदुपुर्याम गृहे गृहे. त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा विवाह मात्र विधिवत पार पाडला गेला. तर या तुम्ही आम्ही सुद्धा या सुंदर प्रकारचा झाकी, विवाहाची झाकी या ठिकाणी आमच्या तरुणांनी केलेली आहे ना, तो माता रुक्मिणी आणि भगवान कृष्णांचा झाकी रूपाने या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळ्या विवाहाचा आनंद घेऊया. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से सुनाना मुरली सुनाने वाले, बंसी हम आप सभी प्रवेश करने वाले हैं. और एक बात बताऊं, गंगा 2 प्रकार की है. एक जो भगवान के चरणों से निकली वो जलमयी गंगा अलग है. वो जलमयी गंगा भगवान के चरणों से निकल करके जब मेरू पर्वत, जब भगवान शंकर की जटा में आई, भगवान ने जैसे ब्रह्मा जी ने भगवान के चरण धोए तो उस जल को अपने कमंडलू में रख दिया. और जैसे भगीरथ आदि अनेक महान तपस्वियों ने तपस्या की, तो उसके बाद जब वो कमंडलू टेढ़ा करके उसमें से जो जल निकला, वो भगवान के चरणों से निकला हुआ जल भगवान शंकर जी की जटा में आया, भोलेनाथ जी की जटा में. और जब जटा से निकला, भगीरथ जी ने जैसे विनंती करी तो जटा से निकल करके वो मेरू पर्वत पे आया. और मेरू पर्वत पर आ करके वो चारों भाग में बढ़ गया. क्योंकि सुमेरु पर्वत पर जैसे ही आया तो एक भाग इधर, एक भाग इधर, एक भाग इधर, एक भाग इधर. सीता, चक्षु, अलकनंदा और गंगा भद्रा, इस प्रकार 4 नाम उसके पड़े गंगा जी के. तो हमारे इस भारतवर्ष में जो आई है उसका, उस नदी का, उस धारा का नाम है अलकनंदा. तो गंगा तो 2 प्रकार की है. जो भगवान के चरणों से निकली वो एक प्रकार की गंगा,
और दूसरी जो है जो स्वयं भगवान के मुख से प्रकट हुई, ऐसी गीता रूपी गंगा, ऐसी कथा रूपी गंगा, ऐसी पुराणों रूपी गंगा, ऐसी शास्त्र रूपी गंगा। तो आइए हमारे इस महाकाल क्षेत्र में, इस परम पवित्र पावन तीर्थ में जो श्रीमद् भागवत महापुराण रूपी गंगा जो सप्तम दिवस से बह रही है ना, 7व्या दिवसापासून जी गंगा आपल्या महाकाळामध्ये वाहते आणि भगवान शंकराच्या या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये, याच गंगेमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांनी डुबकी लावावी, तुम्हा आम्हा सगळ्यांनी परम स्नान करावं, यासाठी ज्यांचा परिश्रम, अथांग परिश्रम ज्यांनी केला ते आमचे महाकाळातील तरुण मंडळ गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा हा प्रयास, त्यांची ही कष्ट चालू होती। आता मी सगळ्यांना ज्यावेळेस नाव विचारले, आमच्या दादांना जे तरुण मंडळ आपले बांधव आहे, तर त्या सगळ्यांनी सांगितलं, ताई आम्हाला कोणाही आमचं नाव घेतलेलं आवडत नाही, आमचं कोणाचंच नाव घ्यायचं नाही, कारण का हा सप्ताह आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून केलेला आहे। बघा त्यांना कोणाचाही या ठिकाणी आधार नसताना सुद्धा, आधार म्हणजे कसा, पैसे नव्हते, कारण सगळ्यात मोठा पैसे आधारच असतो, पैशांचा आधार सगळ्यात मोठा असतो, पैसे हातात नाहीये, पण आपल्या गावांकडून सहकार्य घेऊन त्या ठिकाणी एवढं मोठं त्यांनी हातभार या ठिकाणी लावलेला आहे। आणि गेल्या 6 महिन्यापासून ज्यांची ही कष्ट, एवढा परिश्रम आमच्या तरुण बांधवांचा आहे, म्हणून त्यांना सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद या व्यासपीठाकडून मी देते। आणि माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे, तुम्ही प्रथम वर्षाखाली हा भव्य दिव्य सप्ताह तुम्ही निर्माण केला, आणि या सप्ताहाला केवळ आपले तुम्ही आम्ही सारखे सर्वसामान्य जीवच नाही, तर त्या ठिकाणी मोठे मोठे संतांनी या ठिकाणी आशीर्वाद देऊन गेले। कारण का मी बोलत नाही, श्री सुखदेव सूतजी महाराज वर्णन करतात, येशाम संस्मरणात पुंसाम सत्य शुद्धंती वैग्रहा किम पुनर्दर्शन स्पर्श पाद शौचस्नादिविही। ज्या वेळेस परीक्षित राजाला शाप लागला होता आणि परीक्षित राजाने प्रत्येकाला विचारलं की मुक्तीचा मार्ग काय, श्रुतयोपि भेना स्मृतयोपि भेना नैको मुनिर्यस्य मच प्रमाणम। महान जन येन गता सपंतः, जिस मार्ग पे महान जन महात्मा जन गए, ज्या मार्गाला ऋषीगण आधी गेले, मोठे मोठे संत महापुरुष गेले ना, त्याच मार्गाला आम्हाला जायचं। हे सगळ्यांना हात जोडून परीक्षित राजा विचारू लागले, मला मुक्तीचा मार्ग सांगा। पण त्यावेळेस स्वयं मुक्तीचा मार्ग सांगणारे परमहंस कोटीचे ऋषी, साक्षात भगवंताच्या अवतार असणारे श्री सुखदेवजी महाराजांचं ज्यावेळेस आगमन झालं आणि श्री सुखदेवजी महाराजांना पाहिल्याच्या नंतर परीक्षित राजाला आनंद झाला की मला या ठिकाणी साक्षात भगवंताचे अवतार मला मुक्ती देण्यासाठी आले। त्यावेळेस मात्र श्रेष्ठ सिंहासनावर बसवल्याच्या नंतर त्यांचा तिलक केला गेला। परीक्षित राजाने हात जोडून म्हणावं, देवा अरे आप जैसे महात्माओं का दर्शन क्या, केवल नाम लेने से हमारे जैसे गृहस्थों की हम जैसे गृहस्थ पवित्र हो जाते हैं, पावन हो जाते हैं, लेकिन आपका तो साक्षात दर्शन हुआ है, हम अब पवित्र नहीं महापवित्र हो गए, कोई पाप अब हमारे अंदर प्रवेश नहीं कर सकता। आणि त्यावेळेस मात्र स्वयं परीक्षित राजाने हे वाक्य बोलून त्या ठिकाणी मात्र श्री सुखदेवजी महाराजांना वारंवार ज्याप्रमाणे वंदन केलं, तर त्याचप्रमाणे आपल्या या महाकाळा गावामध्ये येशाम संस्मरणात पुंसाम, येशाम संस्मरणात पुंसाम सत्य शुद्धंती वैग्रहा, ज्याप्रमाणे केवळ महात्म्यांचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सारखे गृहस्थी पवित्र होतात, तर त्याच महात्म्यांचं पुनर्दर्शन स्पर्श पाद शौच स्नादिवी, ज्यावेळेस त्या महात्म्यांचं दर्शन, त्यांचा स्पर्श, त्यांचं पूजन, त्यांच्या चरणाचा स्पर्श ज्यावेळेस तुम्हा आम्हा सारख्या जीवांना लाभतो मायबाप, तर आपलं भाग्याचा उदय झाल्यासारखं होतं। तर अशा प्रकारे या महाकाळामध्ये प्रथम वर्ष असताना सुद्धा एवढं भव्य दिव्य नियोजन, आणि या सगळ्या तरुण बांधवांना आमचे हे सगळे मार्गदर्शन दाखवणारे ज्यांच्या हातून हे नियोजन झालेले आहे, ते आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान, आदरस्थान, आणि या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणी सगळ्या तरुणांचे नव्हे तर कलाकारांचे सुद्धा लाडके असणारे हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीचे
उपासक, कारण ज्ञानाची ईश्वरीय देवता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे असे परम उपासक या ठिकाणी श्री हरिभक्त परायण आमचे मोठे बंधूप्रमाणे श्री गणेशजी महाराज बोचरे यांच्या या मार्गदर्शनातून नियोजनातून प्रथम वर्ष असताना सुद्धा फार भव्य दिव्य नियोजन सोहळा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केला, म्हणून त्यांच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊ द्या एकदा आमच्या. आणि खरं सांगू माझ्याकडून या व्यासपीठाकडूनच नव्हे तर सगळ्यांकडून तरुण बांधवांना एकच विनंती आहे, अशा या महात्म्याला तुम्ही जीवनातून बाजूला होऊ देऊ नका. कारण का दादांनी अनेक सप्ते केले आणि जेवढेही सप्ते केले ना, कोणताच सप्ताह आतापर्यंत असा झाला नाही की तेथे काहीतरी निंदास्पद होईल त्या ठिकाणी. कारण का प्रथम वर्ष असताना सुद्धा या ठिकाणी या गावामध्ये मोठे मोठे संत मांदेळ येऊन जर आशीर्वाद देऊन जातात, ज्या महात्म्यांना स्त्रीचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही, सावली सुद्धा सहन होत नाही, आणि त्याच दादांनी या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या कथेचं नियोजन करावं आणि मोठ्या मोठ्या महात्म्यांनी या कथेला आशीष देण्यासाठी यावं, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे मायबाप. म्हणून दादांकडून हे सगळं झालं, त्यांनी हे सगळं नियोजन केलं, म्हणून त्यांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून कोटी कोटी त्यांना धन्यवाद देते. कारण का, आणि त्यातही या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून आम्ही राहतोय, तर भरपूर तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला भेटलं. एवढंच नाही, ज्या घरामध्ये राहिलो त्या आईंचं प्रेम, चिमणेताई, हां आडनाव पहा ना, चिमणे. हां, अनेक अशी काही आडनाव आहेत की सरनेम आहेत ज्याच्यावरून काहीतरी विनोदास्पद गोष्टी उठतात. हां, कारण का कुठेतरी चहा घेण्यासाठी, सन्मान देण्यासाठी ज्यावेळेस माता माऊल्या बोलवतात, कुठेतरी दातवासे, बोचरे, चिमणे, कावळे अशा अनेक या ठिकाणी सरनेम आहेत. विनोदास्पद बोलत नाहीत, खरंच आहेत म्हणूनच बोलले, आहे की नाही, वस्तुस्थिती म्हणून बोलते. तर या ठिकाणी माता माऊल्यांचंही आणि या ठिकाणी आमचे पितावर्गांचंही खूप प्रेम गेल्या 7 दिवसापासून मला भेटलं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. आणि या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये जी भागवत रूपी गंगा वाहते, त्या भागवताची सेवा करण्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांवर मधुरताची सृष्टी करणारे आमचे गुणीजन कलाकार बंधुवर्ग या ठिकाणी जे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज प्रसिद्ध आहेत, मोठ्या मोठ्या कथाकारांना जे स्वयंसाथ करणारे आहेत, आमचे दादा तबला अलंकार. कारण का, आणि दादांचा एवढा गोड स्वभाव आहे. त्यांची तारीख दुसरीकडे होती. खरं सांगायला गेलं तर तुम्हा सगळ्यांना एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांचं प्रथम वर्ष दर्शन होतंय. कलाकारच नाही, कीर्तनकारही एवढे मोठे मोठे महात्मे येतात, तुम्हाला दर्शन भेटते, फार मोठं भाग्य आहे मायबाप. हा, जे संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरतात आणि प्रथम वर्षालाच या ठिकाणी आले, आपलं फार मोठं भाग्य आहे. या ठिकाणी आमचे तबला अलंकार श्री हरिभक्त परायण आमचे मोठे बंधू पवन महाराज उदे दादा या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून मला फार सुंदर दादांची साथ आहे. कालही त्यांच्या घरी सुंदर भोजनाचा कार्यक्रम झाला, घरी गेलो. त्यांचे वडीलही फार सुंदर, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या संपूर्ण परिवाराची कीर्ती आहे. त्यांच्या घरात संपूर्ण सगळे कलाकारच आहेत. त्यामुळे दादांसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. या ठिकाणी एवढंच नाही, आमचे गेल्या 7 दिवसापासून मला सुंदर, कारण केवळ कथेलाच नव्हे, कीर्तन असू द्या, हरिपाठ असू द्या, काकडा असू द्या किंवा सकाळचं गाथा भजन असू द्या, सुंदर प्रकारे आवाज बसलेला असताना सुद्धा माझ्यासोबत आनंदाने, मस्तीने, मोठ्या बंधूप्रमाणे वावरणारे. मी जर थोडीशी नाराज दिसले तर ताई काय झालं, आवाज बसला म्हणून मी म्हणाले नाही म्हणून नाराज झाले की काय, म्हणजे वारंवार माझ्याजवळ येऊन मला लहान बहिणीप्रमाणे समजूत घालणारे. आणि गेल्या 7 दिवसापासून आवाज बसलेला असताना सुद्धा एवढा ताण देऊन मला साथ करणारे आमचे प्रेमळ हरिभक्त परायण आमचे प्रल्हाद महाराज समगे मोठे बंधूंना या ठिकाणी 7 दिवसापासून त्यांची साथ आहे. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. अशाच प्रकारे आपल्या तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्यांचा हात कोणी धरू शकत नाही गायना बाबतीत, फार सुंदर आणि गोड आवाज तुम्ही कीर्तनातही ऐकताय. दोघही दादांचे, प्रल्हाद दादा असो, दोघही दादा आपले शिवाजी दादा माने गेल्या 7 दिवसापासून कीर्तन असो, हरिपाठ असो, सकाळचं या ठिकाणी गाथा भजन असो किंवा कथा असो, सुंदर प्रकारची साथ त्यांची मला 7 दिवसापासून मिळते. म्हणून त्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद एकदा मायबाप.
ठिकाणी अमरावतीवरून आलेले मायबाप, फार प्रेमळ स्वभाव, माझ्या प्रत्येक कथेला माझ्यासोबत असणारे आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे आपले पॅडवादक दादा श्री हरिभक्त परायण प्रेम महाराज गेडाम या ठिकाणी प्रेमदादा गेल्या 7 दिवसापासून सगळं काही समजून घेणारे. काही आपण विचारलं दादा काही कमी जास्त, नाही नाही खूप छान, नाही नाही खूप छान आहे, सगळ्या याच्यात समजून घेणारे समजूतदार आणि या ठिकाणी फार प्रेमळ स्वभावाचे आमचे प्रेमदादा गेल्या 7 दिवसापासून खूप मला साथ दिली. म्हणून त्यांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून त्यांनाही बारंबार धन्यवाद देते. एका सगळ्यांसाठी टाळ्या होऊ द्या मनापासून. पुन्हा कंजूसी करूच नका. आज गेल्या 3 दिवसापासून ज्यांचे संगीत आपण सगळे श्रवण करत आहोत है की नाही, सुंदर प्रकारे या ठिकाणी सिंत वाजवणारे आमचे दादा, हा आमचे हा तर दादा दुसरीकडे कार्यक्रमाला असताना सुद्धा तर बोलवण्यात आलं अचानक, तर तो कार्यक्रम सोडून या ठिकाणी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहिले आणि गेल्या 4 दिवसापासून ज्यांची साथ आपल्याला आहे आणि सुंदर प्रकारचा आनंद आज त्यांच्यामुळे 4 दिवसापासून आपल्याला भेटतोय. म्हणून आमचे हरिभक्त परम गोपाल दादा मोहे शेगावकर दादा इतक्या लांबून रात्रीचं या ठिकाणी आले आणि 3-4 दिवसापासून मला साथ करत आहेत, कुठेही कमतरता भासली नाही. म्हणून त्यांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून दादांनाही धन्यवाद देते. आणि या ठिकाणी आमचे श्री हरिभक्त परायण या ठिकाणी हजर तर नाही आहेत, पण गेल्या 7 दिवसापासून का होईना एक नियोजकाच्या ह्याच्यातून सुद्धा दृष्टीतून सुद्धा आणि या ठिकाणी कीर्तन असो किंवा हरिपाठ असो किंवा सकाळचं गाथा भजन असो आणि कथेमध्ये सुद्धा जरी वाद्य घेऊन बसत नाहीत, बाजूला बसलेले जरी असले, इथे हजर तर नाही आहेत, पण आमचे हरिभक्त परायण अंकुश महाराज काळे ज्यांची महाराष्ट्रभरामध्ये कीर्ती पसरलेली आहे असे मृदुंग या सम्राट असणारे आता इथे हजर तर नाहीये, पण 7 दिवसापासून इथे बसलेले होते. म्हणून त्यांनाही बारंबार धन्यवाद देते. आणि या ठिकाणी आमचे गेल्या 7 दिवसापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोणाचाही आवाज बसला नाही, म्हणून आमचे हे माईक सिस्टीम वाले दादा अर्जुन दादा उगले गेल्या 7 दिवसापासून फार सुंदर साथ आपल्याला आहे बरं का. हा, कारण ते जर नसते तर आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. म्हणून दादांनी एकदा जर सांगितलं आवाज वाढवा तर पुन्हा वाढवतीलच. प्रत्येक कोणाचंही सांगणं ऐकतात आणि त्या ठिकाणी दादांनी खूप सुंदर साथ दिली. म्हणून त्यांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून बारंबार धन्यवाद देते. या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून आमच्या ताई ज्यांचं महाराष्ट्रभरामध्ये नाव आहे आणि सुंदर कीर्तनकार आणि या ठिकाणी सुंदर गायन सुद्धा तुम्ही सगळे कीर्तनामध्ये ज्यांचं श्रवण करत आहात, कीर्तन असो किंवा कथा असो, सुंदर गायन करणाऱ्या आमच्या ज्योतिताई धनाडे, हा आणि या ठिकाणी आपल्या आदितीताई संगम अशा दोघंही दिदींनी मला गेल्या 5-6 दिवसापासून सुंदर प्रकारची साथ केली. म्हणून त्यांनाही बारंबार व्यासपीठाकडून मी धन्यवाद देते. आणि या ठिकाणी हाच प्रथम वर्षी झालेला सप्ताह जो केवळ याच वर्षी नाही तर तुम्ही कधीही मनात आलं तर या सप्ताहाचं पुन्हा दर्शन करू शकता. हीच कथा, हीच कीर्तन पुन्हा तुम्ही श्रवण करू शकता. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या चॅनलचं YouTube चॅनलचं नाव आहे मराठी हॉटस्पॉट आणि यांचे जे मालक आहेत शरद दादा शिंदे, गेल्या 7 दिवसापासून त्यांचं YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी शूटिंग केली जाते. आणि या ठिकाणी शूटिंग करणारे आमचे सतीश दादा मुंडे 7 दिवसापासून करत आहेत. कारण का, तुम्ही कधीही मोबाईल उघडला तर तुम्हाला हे पुन्हा कथा ऐकता येईल, कीर्तन ऐकता येतील. म्हणून एवढी सेवा त्यांनी या ठिकाणी दिली. म्हणून त्यांनाही सुद्धा या व्यासपीठाकडून धन्यवाद देते. आणि या ठिकाणी मात्र अशा प्रकारे सगळ्या तरुण बांधवांना मी काल बोललेले होते, व्यासपीठाकडून विनंती होती की तुम्ही सगळ्यांनी तुळशीच्या माळा घालाव्यात. म्हणून सगळ्या तरुण बांधवांना सुद्धा माझी एक विनंती आहे की तुम्ही त्याच तुळशीच्या माळा, आमचे जे सप्ताहाचे नियोजक आहेत, आम्हा सगळ्यांचे आदरस्थान आमचे गणेश दादा यांच्या हातातून सगळ्या तरुण बांधवांनी, कारण आज काय सप्तम दिवस आहे, कथेचा विश्रामाचा दिवस आहे, मला पुन्हा बोलता येणार नाही. म्हणून सगळे तरुण बांधव जरी इथे उपस्थित नसतील
तरी आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे दादा, या दादांच्या, कारण का ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत, ज्ञानाची ईश्वरीय देवता, आणि अशा दादांच्या हातातून सगळ्या तरुण बांधवांनी तुळशीच्या माळा घालाव्यात व्यासपीठाकडून विनंती करते. आणि तुम्हा सगळ्यांच्या दर्शन करत असताना, तुम्हा सगळ्यांमध्ये मी भगवंताचं स्मरण करत असताना, या ठिकाणी कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही सगळे या क्षणभरासाठी आपण आपल्या देहाला, वाणीला आणि मनाला पवित्र करत असताना सुंदर प्रकारे या ठिकाणी नामसंग भ्रात तिष्ठ तले तले विटपिनाम ग्रामेषु भिक्षाम अट स्वच्छंदम पिवयामुनम जलमलम चीरानि कंथाम कुरु स्वच्छंदम पिवयामुनम जलमलम चीरानि कंथाम कुरु सन्मानम कलयेति घोर गरलम नीचापमानं सुधा श्री राधा मुरली धरू भज सखे वृंदावनम म्यात्तेज. शास्त्रकार वर्णन करतात, भ्रात तिष्ठ तले तले विटपिनाम ग्रामेषु भिक्षामट. हे भ्रात, हे मेरे भाई, तिष्ठ तले तले विटपिनाम, तुम क्या करो, वृंदावन में जाओ. कैसे वृंदावन में? जहाँ भगवान ने स्वयं लीला की, और उसी लीला को जो बड़े बड़े ऋषि लोग, ज्ञानी ध्यानी निर्मलात्मा शुद्धात्मा पवित्र आत्मा जो गाते हुए, नारद आदि सुखदेव जी महाराज जिस कथा को गाते हैं, ऐसी भगवान की कथा, ऐसी भगवान की लीला जहाँ हुई उस भूमि में जाओ. भ्रात तिष्ठ तले तले विटपिनाम ग्रामेषु भिक्षाम अट. हे भ्रात, तुम वृंदावन में जाओ, अगर कहीं रहने के लिए जगह न मिले, तले तले विटपिनाम, वृक्षों के नीचे रह जाओ. और अगर वृक्षों के नीचे रहोगे, खाने के लिए कुछ ना मिले, तो भिक्षाम अट, ग्रामेषु भिक्षाम अट, वृंदावन में तुम भिक्षा मांग कर खा लो, उसी को भोजन करो. और उसी प्रकार अगर उसी भोजन को ग्रहण करने के बाद तुमको पानी पीने के लिए अगर कहीं ना मिले, तो स्वच्छंदम पिवयामुनम जलमलम, स्वच्छंद यमुना जी का पानी तुम पी लो. यामुनम जलमलम चीरानि कंथाम कुरुहु, और वही रह कर के यमुना जी का पानी पी करके अगर तुम्हारे पास पहनने के लिए कपड़े नहीं है, तो चीरानि कंथाम कुरु, फटे चितड़े कपड़े पहन लो, फटे फटे कपड़े पहन लो, भले अच्छे कपडे ना हो. कारण का माहितीये, खरं सांगू, शास्त्रकार वर्णन करतात, कृपा करून बोलू नका, हा, शास्त्रकार वर्णन करतात की माणसाच्या केवळ कपड्यावर जाऊ नये. कारण आजकालची दुनिया तशीच आहे, कलियुगामध्ये कुठेही जा, वस्त्र जोपर्यंत शरीरावर चांगली दिसत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला भाव कोणीच देत नाही. पण एक खरं सांगू, शास्त्रकार वर्णन करतात की ते वस्त्र घालून उपयोग नाही. वाग्भूषणम भूषणम केयूरानि न भूषयन्ति पुरुषः हारो न चंद्रज्वलः. केयूरानि न स्नानम न तिलेपनम न लेपनम, न स्नान करा न तिलक करा, काही हरकत नाही. स्नान नाही केलं तरी चालेल, तिलक नाही केलं तरी चालेल, सुंदर प्रकारची वस्त्र जरी तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आजकालचं तेच आहे, भला मोठा तिलक लावा, सुंदर प्रकारचे फार मोठे मोठे कपडे घाला व्यवस्थित, आणि त्यानंतर मात्र सजून धजून ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या घरी जाल तरच तो सन्मान देईल, तेव्हा म्हणेल बसा खुर्चीवर, हे की नाही. आणि कपडे व्यवस्थित जर नाही दिसले, भलाई तू किती विद्वान असू द्या, पण त्याच्या अंगावर जर कपडे नाही दिसले त्याला कोणीच बसू घालणार नाही. हा, अशी आजकाल कलियुग आहे मायबाप. पण शास्त्रकार वर्णन करतात, केयूरानि न भूषयन्ति पुरुषः, त्या जीवाला भूषणाची आभूषणाची काही गरज नाही. त्याच्या गळ्यामध्ये हार नसला तरी चालेल, कानात कुंडल नसली तरी चालेल, अंगावरची कपडे साधी साधारण असली तरी चालेल, पण वाग्भूषणम भूषणम, त्याने स्नान केलेलं नसू द्या, त्याने तिलक केलेलं नसू द्या, सुंदर प्रकारची वस्त्र परिधान केलेलं नसू द्या, पण त्याच्या वाणीत गोड आहे आणि त्याच्या बुद्धीत जर विद्या आहे, तर मायबाप अशा व्यक्तीला पूजावं. आणि त्यावेळेस अशा प्रकारे शास्त्रकार वर्णन करतात. पण इकडे वृंदावनाची महिमा सांगताना शास्त्रकार पुन्हा म्हणतात, अगर ऐसे वृंदावन में, ऐसे तीर्थों में अगर तुम विचरण करते हो, तो चीरानि कंथाम कुरु. अगर अच्छे अच्छे कपड़े नहीं पहनोगे ना फिर भी चलेगा, फटी चितड़े कपड़े पहन लो, लेकिन तीर्थों में विचरण करो.
उसी प्रकार अगर तुम विचरण कैसे करोगे, वृक्षों के नीचे रहोगे, हाँ, भिक्षा मांग कर खाओगे, जमुना जी का पानी पियोगे और फटे चित्रे कपड़े पहनोगे, तो कुछ कुछ लोग तो तुमको सम्मान भी देंगे और कुछ कुछ लोग तो तुमको अपमान भी करेंगे। तो सम्मानम कलेति घोर गरलम नीचा अपमानम सुधा। अगर कोई तुमको ऐसा कहे करके, महात्मा कहे करके, साधु कहे करके, ऋषि बोल करके अगर कोई सम्मान कहता है तो सम्मानम कलेति घोर गरलम, उसी सम्मान को गरल समझो। गरल माने विष, कमी कर, गरल माने विष। उस सम्मान को क्या समझो, विष समझो, जहर समझो, जहर समझ के प्राशन करो। और नीचा अपमानम सुधा, अगर तुम भिक्षा मान कर खाओगे, फटे चितड़े कपड़े पहनोगे, जमुना जी का जल प्राण करोगे, और इतने कहते हुए भी तुम अगर वृक्षों के नीचे रहोगे, तो रास्ते में कहीं रहोगे, तो ऐसे कहीं कहीं लोग तुम्हारा भिखारी कह करके अपमान भी करेंगे। करेंगे, करते हैं ना। रास्ते में कहीं कोई बैठा हुआ व्यक्ति अगर मिल जाए फटे चितड़े कपड़े पहनने वाला, अपमान ही तो करते, अरे चलो हटो यहाँ से, चलो तुमको कहीं और जगह नहीं मिलती, यही कहकर तो उसको हटा देते वहां से। तो ऐसे कई लोग होंगे जो तुम्हारा सम्मान न करते हुए अपमान भी करेंगे। लेकिन नीचा अपमानम सुधा, उस अपमान को, सुधा माने अमृत, तुम अमृत समझ के पी जाना। क्या कहते हैं शास्त्रकार, सम्मान करे तो इसको विष समझ के परेशान करना। क्यों, जिसको सम्मान दिया जाता है और सम्मान को अगर बहुत अमृत समझ के जो परेशान करेगा, उसके मन में अहंकार जागृत होगा, अहंकार से उसका पतन हो जाएगा। इसीलिए सम्मान को विष समझ के परेशान करना चाहिए। सम्मान ज्यादा हमको आवश्यकता के लिए जितना मिले उतना, ज्यादा नहीं चाहिए। और नीचा अपमानम सुधा, अपमान हो तो उसको सुधा माने अमृत से, अमृत समझकर उसको प्राशन करना चाहिए। लेकिन श्री राधा मुरली धरो बज सके वृंदावनम मत तेज। अरे मेरे भाई, अरे मेरे बंधु, ऐसे विचरण करते हुए अगर तुम तीर्थों में रहोगे, वृंदावन में रहोगे, तो वही रह करके ऐसे ही रहना और ऐसे वहां बैठ करके क्या करना, श्री राधा मुरली धरो बज सके। भगवान श्री कृष्ण और माता श्री राधा रानी के क्या करना, चरणों का ही भजन करना, चरणों का ही चिंतन करना, और उन्हीं के नाम का भजन करते हुए, उन्हीं के चरणों का स्मरण करते हुए वृंदावनम मत त्यज। तो वृंदावन को कभी मत त्यागना। क्यों, क्योंकि वृंदावन ऐसी जगह है जैसे हमारी महाकाल नगरी की महिमा है। हाँ, तो इसी प्रकार क्योंकि जहाँ जहाँ भगवान बसते हैं ना, उस नगरी की अधिक महिमा हो जाती है। यहाँ तो भले वृंदावन के इष्ट देव रहते हैं, है कि नहीं। वृंदावन में जो महात्मा है कौन, भगवान श्री कृष्ण, महात्मा ही तो कहेंगे। तो ऐसे जो योगी है भगवान, तो उनके ही इष्ट यहाँ पे बसे हुए हैं, भोलेनाथ जी। तो ऐसी महान नगरी में आइए हम आप सभी इस सप्तम दिवसीय कथा में प्रवेश करते हैं। कल हम आप सभी ने भगवान के श्री सुंदर विवाह का वर्णन हम आप सभी ने श्रवण किया। तो भगवान के विवाह से पहले दाऊजी महाराज का विवाह हुआ था, बलराम जी का। तो उनका विवाह हुआ था रेवती से, जो रेवत नामक राजा की कन्या थी। आनर्ताधिपति श्रीमान रेवतो रेवतीम सुता ब्राह्मणा चोदित प्रादात बलाएति पुरोदिदम। जो सती काल से, अनेक कालों से 3 काल गुजर गए, लेकिन 3 युग गुजर गए और द्वापर युग में भगवान कृष्ण का जन्म हुआ था। तो सत्य, त्रेता और द्वापर युग, सत्य, त्रेता, द्वापर के लिए से 4 युग होते हैं। तो उसी त्रेता युग से अपने बच्ची के लिए, अपनी बेटी के लिए वो वर ढूंढ रहे थे। कौन, रेवत महाराज। तो आपल्या मुलीसाठी वर ढूंढत होते, पण त्या वेळेस मात्र कुठे गेले, त्यांना धरतीवर कुठे सापडला नाही, तर कुठे गेले, ब्रह्मलोकामध्ये गेले आणि स्वयं ब्रह्माजींना विचारलं। तर ब्रह्माजींनी सांगितलं ज्यावेळेस द्वापार युग लागेल, तर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म होईल, त्यांचे मोठे बंधू जे येतील, साक्षात शंकर्षण म्हणजे नागदेवतेचे, निशेष नागाचे अवतार, त्यांच्या सोबत या रेवतीचा विवाह होईल। अशा प्रकारे मात्र सत्ययुगातून गेलेले इकडे ते येता येता मात्र त्रेता युग पूर्ण बितला आणि द्वापार युगामध्ये ज्या वेळेस त्या धरतीवर आले, आणि त्यावेळेस मात्र स्वयं रेवत राजा आपल्या मुली रेवतीला घेऊन आले आणि त्यांचा विवाह सुंदर प्रकारे श्री बलरामजींसोबत पूर्णतः पार पडला। भगवान अपि गोविंद उपये मे कुरुद्वह। त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर आता ही कोण होती, तर त्रेता युगातली कन्या आता भगवंतापेक्षा त्यावेळेस उंचीला कोणा, बलरामजींपेक्षा जास्त होती। कारण पहिले कसे होते, सत्ययुगातले लोक फार उंचीला जास्त होते आणि ज्यावेळेस त्रेता लागलं तर थोडी उंची कमी झाली।
द्वापारयुग लागलं तर थोडी कमी झाली, कलियुगामध्ये तर आमच्यासारखे उत्पन्न झाले. तर अशा प्रकारे तर त्रेतायुगातली असल्या कारणाने बलरामजींपेक्षा अधिक उंची कद जास्त असल्या कारणाने ज्यावेळेस विवाह झाला, एक दिवस मात्र दोघंही बागेत येत असताना बलरामजींचा हात पुरत नव्हता फूल तोडण्यासाठी. रेवती महाराणी म्हणल्या, स्वामी कष्ट घेऊ नका, तुमचं फूल मी तोडून देते. त्यावेळेस मात्र हळूच जाऊन रेवती महाराणी ज्यावेळेस ते फूल तोडून बलरामजींना दिलं. बलरामजींना अन्ना गुस्सा, अरे मेरे से ज्यादा ऊंची कद रखने वाली तुम मुझे फूल तोड़ करके देती हो, मुझे देखो अब तुमको क्या करता हूँ. ए लिया मूसल और मूसल से ऐसे खींचा और ठोकते गए ठोकते गए ठोकते गए तो उनका कद कम हो गया. और उसी प्रकार तभी से म्हणजे त्यावेळेस पासून पतीच्या उंचीपेक्षा पत्नीची ही उंची कमीच असली पाहिजे. जोडींमध्ये कोणाची उंची कमी असली पाहिजे? माता माऊल्यांची. तर ही तेव्हापासून प्रथा चालू आली. अशा प्रकारे नंतर भगवान श्रीकृष्णांचा सुंदर काल आम्ही सगळ्यांनी रुक्मिणी मातेसोबत विवाह लागला. पहिले तर पळून आल्या म्हणजे पळून आणलं, त्यामुळे मात्र राक्षसी विवाह म्हणून समजला गेला. पण नाही, भगवंताने राक्षसी विवाह नाही तर स्वयं विधिवत विवाह पार पाडला. पुरमानीय विधिवद उपयमे कुरुद्वः. सुंदर प्रकारचा विवाह पार पाडल्याच्या नंतर इकडे मात्र रुक्मिणी मातेच्या गर्भातून सुंदर एक बालकाचा जन्म झालेला आहे. त्या बालकाचं नाव आहे प्रद्युम्न. कामस्तु वसुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमन्युना देहो पपत्तये भूयस्तमेव प्रपद्यतः. सुंदर कामदेवांचे जे अवतार आहेत आणि प्रद्युम्न इति विख्यात सर्वतो नवम पितुः. त्या ठिकाणी प्रद्युम्न नावाचे विख्यात असणारा तो बालक साक्षात कामदेवांचा अवतार आहे. कारण का, ज्यावेळेस भगवान शंकरा त्या नेत्राग्नीतून जे कामदेव जळून भस्म झाले होते ते त्यावेळेस मात्र इकडे कामदेवांची पत्नी त्यावेळेस त्यांनी हात जोडले रतीने आणि कामदेवांना मागून घेतलं होतं. तर वरदानाच्या रूपामध्ये भगवान शंकरांनी सांगितलं, द्वापार युगामध्ये ज्यावेळेस स्वयं विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्ण जन्माला येतील, अवतार धारण करतील, तर त्यांच्या पुत्र रूपाने प्रद्युम्न नावाचा मुलगा तोच तुम्हाला पुनरपी पती या रूपाने प्राप्त होईल. पण ज्यावेळेस इकडे प्रद्युम्नाचा जन्म झाला तर त्यावेळेस शंभरासुर नावाचा तो राक्षस त्याने मात्र तम शंभरम कामरूपी ऋत्वा तो कमनिर्दशम. त्यावेळेस मात्र शंभरासुराने काय केलं, रात्रीच्या काळामध्येच त्या बालकाला मात्र पळून नेलं, बालकाला अपहरण केलं बालकाचं आणि नेता नेता मात्र त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं. कारण का, जर पिता मरू शकत नाही म्हणजे कोण, कृष्ण जर आपल्या हातातून मरू शकत नाही तर कृष्णाचा मुलगाही सही. कारण का, मुलगा हा पित्याचा कोण असतो, आत्मा असतो. म्हणून त्यावेळेस मात्र चोरून त्या बालकाला आणलं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं. तर समुद्रात टाकल्याच्या नंतर त्याच बालकाला एका मछलीने म्हणजे माशाने गिळलं आणि त्याच माशाला मात्र एक फार मोठ्या कोळ्याने पकडलं. तोच कोळी मात्र त्या माशाला शंभरासुराच्या त्या महलामध्ये आणलं. महलात आणल्याच्या नंतर तिथे मायावती नावाची ही रती, कोण, कामदेवांची पत्नी. कारण का, कोणी सांगितलं होतं, भगवान शंकरांनी जेव्हापासून सांगितलं होतं तर नारद महर्षींच्या सांगितल्याच्या नुसार इकडे तीच रती मायावती होऊन शंभरासुराच्या त्या भोजनालयामध्ये भोजन पकवण्याचं काम करायची. पण इकडे त्या रतीला माहिती, ज्यावेळेस त्या रतीकडे ते भला मोठा मासा आणला गेला, त्या मासाला ज्यावेळेस चिर लावला तर त्यातून एक बालक निघाला. त्या बालकाला ज्यावेळेस त्या कोळ्याने समजवलं काय की मी आता शंभरासुराला दाखवेल, पण मायावतीने काय केलं, त्या बालकाला लपवलं आणि सांगितलं की नाही, मला आतापर्यंत संतानाची प्राप्ती नाही, तू याला मी स्वतःच्या संतान मानून मोठं करेल. त्यावेळेस मात्र दृष्ट्वा तदुतरे बालम मायावती निवेदयन नारदो कथेत सर्वम तस्या संकित चेतसा. त्यावेळेस मात्र नारदांच्या सांगितल्याप्रमाणे त्या बालकाला मात्र मायावती वागू लागली, पालन पोषण करू लागली. आणि तो ज्यावेळेस तो बालक मोठा झाल्याच्या नंतर साचकामस्य वै पत्नी रतिर्नाम यशस्विनी पत्युर्निर्दग्ध देहस्य देहोत्पत्तिं प्रतीक्षती. त्यावेळेस मात्र जसे ते प्रद्युम्न महाराज ज्यावेळेस आपल्या आईकडे म्हणजे मायावतीकडे आले आणि आई म्हणून त्यांच्या शेजारी बसले, तर त्यावेळेस मायावती कामिनी स्वरूपातून त्यांच्यासोबत व्यवहार करू लागली. तर प्रद्युम्न उठून उभे राहिले, म्हणले आई तू माझी माता आहेस. म्हणले नाही, मी तुमची माता नाही, मी तुमची पूर्वजन्मीची पत्नी, साच कामस्य वै पत्नी, तुम्ही कामदेवाचे अवतार आहात. ज्यावेळेस भगवान शंकराच्या नेत्राग्नीतून तुम्ही जळून भस्म झाले होते त्यावेळेस मात्र भगवान शंकरानेच मला सांगितलं होतं की तुम्ही
या ठिकाणी येणार आणि नारदांच्या सांगितल्याप्रमाणे मी इथे काम करते ते केवळ तुमच्या पालन पोषणासाठी, तुम्हाला पुनर्पती रूपाने प्राप्त करण्यासाठी. तर मी कोण आहे तर साच कामस्य वै पत्नी रती नामना यशस्विनी, माझं नाव रती आहे, मी तुमची पूर्वजन्माची पत्नी आहे. आणि त्या प्रकारे मात्र इकडे तुम्ही कोण आहात कामदेवम शिशुबुद्ध्वा चक्रे स्नेहम तदार्भके नाति दीर्घेन काल न सकार्षणी रूढ यौवन. हा तुम्ही साक्षात द्वारिकाधीश कृष्णाचा मुलगा म्हणून तुम्ही म्हणजे तुम्ही पुत्र आहात. आणि त्यावेळेस 100 असुराने चोरून अपहरण करून तुम्हाला समुद्रात फेकलं तर तुम्ही एका माशाच्या पोटात आलो. इथे ज्या वेळेस चिर लावण्यात आला माशाला तर तिथून तुम्ही निघालात आणि त्यावेळेसपासून मी तुमचं पालन पोषण करीत आज तुम्ही युवा अवस्थेला प्राप्त झालात रूढ यौवन. आणि अशा प्रकारे तिथे मात्र सातम पतिम पद्मदला ते येते क्षण हा पती स्वरूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर रतीने काय केलं, आपल्या मायावी विद्येद्वारे मात्र रात्राच्या काळामध्ये प्रद्युम्नाला मात्र आकाश मार्गाने उडून इकडे द्वारिकेमध्ये घेऊन आली. आणि अशाच प्रकारे तमाह भगवान कार्ष्णी मार्तस्ते मतिरन्यतः मातृभाव मतिक्रम्य वर्तसे कामिनीयता. अशा प्रकारे घेऊन आल्याच्या नंतर पत्नी रूपाने रती त्यांच्या सोबत राहू लागली. इकडे प्रद्युम्नाला भगवान कृष्णांची आणि माते रुक्मिणीची सुद्धा भेट झाली. भगवंत सारखेच त्यांचे पुत्र प्रद्युम्न दिसत होते. अशा प्रकारे मात्र पुत्र स्नेहा कुलादीना विवत्सा गौरी वातुरा इकडे सगळे त्यांना पुत्र स्नेहासारखे वागू लागले. अशाच प्रकारे या ठिकाणी सुंदर भगवंताने मात्र पुढे चालून दुसरा विवाह केला, तो म्हणजे जांबवताची मुलगी जांबवती सोबत. कशा प्रकारे तर इकडे मात्र एक सत्राजित नावाचा राजा होता. आसीत सत्राजित सूर्यो भक्तस्य परमा सखा प्रीतस्तस्मै मनीं प्रादात सूर्यस्तुष्टस्य मंतकम. सत्राजित नावाचा तो राजा सूर्यनारायणाची उपासना करायचा. ज्यावेळेस सूर्यनारायण प्रगट झाले आशीर्वाद दिला आणि त्यावेळेस आशीर्वाद रूपामध्ये सेमंतक मणी मागून घेतला. तो सेमंतक मणी कसा होता तर दिने दिने स्वर्ण भारान अष्टौ सृजती प्रभो दिना म्हणजे रोज 8 भार सोनं द्यायचा. किती माझं बोललेलं समजते ना, भाषा कळती ना, तर मोठ्याने नामघोष करा जय जय श्री राधे. माता मौल्यांना आज सप्तम दिवस आहे. मी उद्यापासून तुम्हाला सांगायला येणारच नाही, कंजूसी कोणीच करायची नाही आजच्या दिवसासाठी. तरी पुढच्या वर्षी करा तुम्ही, कोण महात्मा येतील मला माहित नाही. पुढच्या वर्षी भले किती कंजूसी करा पण या वर्षी आता तरी करू नका. मोठ्याने नामघोष सगळ्यांनी करून जय जय श्री राधे. नारायणाकडून सेमंतक मणी लाभला आणि तो सेमंतक मणी रोज 8 भार सोनं द्यायचा. अशाच प्रकारे एक दिवस मायबाप झाला असं की प्रसेन जो सत्राजिताचा लहान भाऊ होता, प्रसेनो यमारुय मृगयाम विचरद वने प्रसेनम सहदम हत्वा मणी माचिद्य केसरी. त्या ठिकाणी मात्र प्रसेनने काय केलं, गळ्यात घालून प्रसेन शिकार करण्यासाठी ज्या वेळेस गेला तर त्यावेळेस मात्र तिथे एक भयंकर शेर आला आणि शेर सिंहाने झपटलं आणि त्या ठिकाणी प्रसेन सिंहाचं महान घोण युद्ध झालं. पण मात्र प्रसेन मृत्यू पावला आणि तोच मणी घेऊन मात्र तो सिंह वनातून फिरू लागला. त्यावेळेस मात्र तिथून एक भालू जात होता. त्या भालूचं नाव होतं जांबवंत. गिरीम विशंज जांबवंतानी हतो मणिमिच्छदाहा सोपी चक्रे कुमारस्य मणिम क्रीडनम बिलेहे. त्यावेळेस मात्र जांबवंताने पाहिलं हा सिंहाच्या मनावर त्या तोंडामध्ये मणी कसला आहे, चमचमता मणी आहे, काय आहे. तर त्यावेळेस मात्र त्या सिंहासोबत युद्ध केलं कोणी, जांबवंताने. हा जांबवंत कुठला होता तर प्रभू रामचंद्रजींच्या तर हा त्रेतायुगातील जांबवंत होता. तर त्यावेळेस मात्र ते जांबवंताने काय केलं, तो मणी हिसकून घेतला आणि त्यावेळेस मात्र सिंहाचा मृत्यू झाला. पण तिथून तो मणी घेऊन ज्यावेळेस आपल्या बिळामध्ये आला तर मणिम क्रीडनकम बिले त्या गुफेत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांची एक लहानशी कन्या होती जांबवती, तिचं नाव होतं भालुनी, छोटीशी भालुनी. तर तिने त्यावेळेस तो मणी घेऊन त्याच्यासोबत खेळू लागली. आणि इकडे सत्राजिताने सगळीकडे द्वारिकाधीश कृष्णाने माझा मणी चोरला, कारण रोज तो मणी 8 भार सोनं देत होता. अशा प्रकारे सगळीकडे काय केली,
हा तो दुर्विचाराची बातमी पसरवली. भगवंताला आला गुस्सा आणि भगवंत तिथून मात्र भगवंतासहित सगळे द्वारिकावासी निघाले. तर त्यावेळेस सत्राजिताकडे गेल्याच्या नंतर तिथून सत्राजिताने जसं सांगितलं तर भगवंताने शोध घेण्यासाठी सुरुवात केला की कुठे गेलाय तो म्हणे. तर हळूहळू हळूहळू प्रसेनच्या त्या ठिकाणी त्या वनामध्ये आले. त्या प्रसेन तिथे मृत पावलेला दिसला. तर तिथे मात्र पुढे जी पावलं होती सिंहाची त्या पावलांजवळ चालत चालत गेले. तर पुढे मात्र तो सिंह देखील मृत पावलेला दिसला. पुढे मात्र एका जांबवताची म्हणजे भालूची पावलं दिसली. तर तीच पावलं ज्या ठिकाणी गेली होती ती गुफेपर्यंत प्रभू गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर मात्र प्रतीक्ष द्वादशः आणि दुःखिता स्वपुरम ययुः सगळे द्वारिकावासी बाहेर 12 दिवस प्रतीक्षा करत राहिले. पण भगवंत त्या गुफेमध्ये गेल्याच्या नंतर तिथे एक छोटीशी भालुनी काय छोटीशी भालुनी तिचं नाव होतं जांबुवती. तर मात्र ती काय करत होती त्यावेळेस भालुनी होती. हा तर ती जांबुवती काय करत होती त्या सेमंतक मणी सोबत खेळत होती. भगवंताने विचार केला अच्छा हे सत्राजिताने माझी तिकडे तिकडे काय केली वाईट बातमी पसरवली वाईट वार्ता माझ्याविषयी पसरवली आणि इकडे मात्र ही छोटीशी कन्या भालूची कन्या काय करते तर या समंतक मणी सोबत खेळते. जसं घ्यायला गेले तर आतमध्ये जांबुवंत बसले होते. ज्यावेळेस त्यांनी भगवंताला पाहिलं आणि प्रभू रामचंद्रजींचे वाक्य आठवले की जोपर्यंत कृष्ण येत नाही तोपर्यंत अवतार कार्य संपवायचं नहीं. त्यावेळेस मात्र जांबुवताने सांगितलं प्रभु माझे हाथ खाजत आहेत मेरे हाथों को खुजली हो रही है आइए हम दो आप और हमें दो हाथ हमारा युद्ध हो जाए. तर त्यावेळेस मात्र अहंकार त्यांच्या मनामध्ये होता ना भगवंताने संपूर्ण अहंकार मिटवला. आणि त्यावेळेस मात्र 12 दिवसापासून द्वारिकावासी सगळे बाहेर मथुरावासी प्रतीक्षा करतायत भगवंताची. ज्यावेळेस ते जांबुवताचं रक्त बाहेर येऊ लागलं तर सगळ्या द्वारिकावासींनी काय समजलं आमचे प्रभू हा तर धाम परमहम सगळे लोटून आले. पण इकडे मात्र वसुदेवजी देवकीला काळजी वाटू लागली मथुरेमध्ये. तर त्यावेळेस मात्र स्वयं देवकी आणि वसुदेवजींनी नारद महर्षीला बोलून तिथून जी शक्ती माझ्या बालकाची रक्षा करेल ती शक्ती म्हणजे मायेची शक्ती अशा या ठिकाणी मात्र जी सत्संगाची प्रारंभ केला तोच सत्संग म्हणजे देवी भागवत. या ठिकाणीच मात्र देवी भागवताचा प्रारंभ होतो. पुढे चालून मात्र इकडे त्या जांबवंत थकला आणि थकलेल्या अवस्थेमध्ये प्रभूला विनंती करत म्हणाला देवा तुम्ही माझी मात्र आता जो अहंकार होता तो मिटला पण माझ्यावर एक भार आहे. कशाचा भार आहे मी जे देणार आहे ना ते तुम्हाला स्वीकार करावं लागेल. तुम्ही सेमंतक मणी घ्यायला आलेत ना हो मग सेमंतक मणी सोबत अजून एक गोष्ट तुम्हाला घ्यावी लागेल. गजर कीर्तनाचा